हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023साठी पेपर वनचं प्रिपरेशन करायचं आहे. आजच्या या पेपर वनच्या प्रिपरेशनमध्ये आपण पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिटवरचा MCQ प्रॅक्टिस करणार आहोत. 100+ MCQ प्रॅक्टिस आपली होणार आहे आणि ही प्रॅक्टिस जी आहे ती येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवण्यासाठी हेल्प करणार आहे. सो डू वॉच व्हिडिओ टिल एंड. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स लास्ट मिनिट प्रिपरेशनसाठी काहीतरी सोर्स शोधत आहेत त्यांच्यासाठी. आपली एक्झाम आहे संडेला, नेक्स्ट संडेला. आजपासून आपल्याकडे 8 ते 7 दिवस आहेत. सो लास्ट मिनिट प्रिपरेशनसाठी तुमच्याकडे सोर्स आहे की आम्ही एक 2 डेज वर्कशॉप अरेंज करत आहोत. 2 डेज क्रॅश कोर्स अरेंज करत आहोत, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे युनिट कव्हर होणार आहे. ज्याच्यामध्ये 5 युनिट एका दिवशी आणि दुसरे 5 युनिट हे दुसऱ्या दिवशी होणार आहेत. सोबतच तुम्हाला शॉर्ट नोट्स त्याच्यासोबत मिळणार आहेत, जे तुम्हाला एक्झामसाठी म्हणजे 2 दिवसात तुम्ही रीड करून देखील एक्झामला गेला तरी पेपर वनमध्ये मॅक्झिमम स्कोर तुम्ही करू शकणार आहात. हे वर्कशॉप जे आहे ते होणार आहे 23 आणि 24 मार्चला, ज्याची फीस आहे ₹1000 आणि या कोर्सला, या वर्कशॉपला जॉईन होण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लगेचच आपण या नोंदणी करायची आहे, जेणेकरून आपले सीट बुक होईल. ठीक आहे, लिमिटेड सीट्ससाठी आपण हा वर्कशॉप घेऊयात, कारण कमी म्हणजे डाऊट सेशन हे तुमचं क्लिअर झालं पाहिजे याच्यामध्ये. आणि तुम्हाला नोट्ससोबतच जे सेशन रेकॉर्ड होणार आहेत ते सुद्धा मिळतील, म्हणजे 25ला तुम्ही एकदा रिव्हिजन करून 26ला मॅक्झिमम मार्क्स त्या पेपरमध्ये कव्हर करू शकणार आहात. वर्कशॉपप्रमाणेच एक क्विक रिव्हिजन PDF सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे, जी तुम्ही घेऊ शकता ₹699, ज्याच्याकडे वर्कशॉपसाठी वेळ नाही आहे, लाईव्ह क्लासेस घेण्यासाठी म्हणजे लाईव्ह अटेंड करू शकणार नाही आहेत, हे क्रॅश कोर्स जे झूमवरती होतील त्यांच्यासाठी क्विक रिव्हिजन PDF आहे, ज्याच्यामध्ये 2000+ MCQ PDF आहे. शॉर्ट नोट्स प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे, जे तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये रीड करून मॅक्झिमम युनिटचं सिलेबस कव्हर करू शकणार आहे थ्रू MCQ. जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल पेपर वनसाठी या क्विक रिव्हिजन PDFने. सो ही मिळवण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून लगेचच तुम्ही ती PDF मिळवू शकता आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करू शकता. बघूया पहिला प्रश्न. Who among the following won the 2007 Nobel Peace Prize for his work on climate change? ठीक आहे, हवामान बदलातील कार्यासाठी 2007 मधील शांततेचे नोबेल खालीलपैकी कोणास मिळाले? ऑप्शन्स आहेत राजेंद्र सिंग, AI गौर, डॉक्टर राजेंद्र पाचौरी, ठीक आहे, द दलाई लामा अँड द फोर्थ वन ऑप्शन इज अनिल अग्रवाल. ठीक आहे, यापैकी क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये शांततेचे नोबेल 2007 साठी कोणी मिळवलेले आहे हे सांगायचं आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहेत आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सेकंड, अल गौर अँड डॉक्टर पचौरी. ठीक आहे, एन्व्हायरमेंट पीपल डेव्हलपमेंटशी रिलेटेड क्वेश्चन आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स जे आहेत प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला त्याचे करेक्ट आन्सर्स मिळतील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंक्रीजिंग अमाउंट ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर? पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे कोणता परिणाम होतो? ऑप्शन्स आहेत हाऊस इन टेम्परेचर, कूलिंग ऑफ द ॲटमॉस्फिअर, इंक्रीजिंग टेम्परेचर, ॲब्सेन्स ऑफ टेम्परेचर चेंज. तापमानातील घट, वातावरण थंड होणे, वाढते तापमान, तापमान बदल न होणे. ठीक आहे, कोणता परिणाम दिसतो हरितगृहाच्या वाढत्या परिणामामुळे? करेक्ट आन्सर ऑप्शन 3, वाढते तापमान. ठीक आहे, ग्रीन हाऊस इफेक्टमुळे इंक्रीजिंग टेम्परेचर, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, ते आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, इंक्रीजिंग टेम्परेचर करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, which is the main factor responsible for air pollution in the most urban settlements? बहुतेक शहरी वसाहतीतील वायू प्रदूषणाला मुख्यत्वे कारणीभूत असलेला घटक कोणता? ऑप्शन्स आहेत इंक्रीजिंग नंबर ऑफ व्हेकल्स, फॅक्टरीज, कुकिंग फ्यूल, सॉलिड वेस्ट. वाहनांची वाढती संख्या, कारखाने, स्वयंपाकाचे इंधन, घनकचरा. कशामुळे होतं वसाहतीतील वायू प्रदूषण? कुठला घटक कारणीभूत आहे याच्यामध्ये? काय सांगू शकता? आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, वाहनांची वाढती संख्या. ठीक आहे, याच्यामधून जो धूर सोडला जातो त्याच्यामुळे वायू प्रदूषण जास्तीत जास्त होत आहे आणि हे मुख्य कारण घटक आहे. ठीक आहे, वायू प्रदूषणासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द एम ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज डॅश डॅश. पर्यावरण शिक्षणाचे ध्येय म्हणजे डॅश डॅश आहे. काय आहे? ऑप्शन्स आहेत एन्जॉयिंग नेचर, अचिव्हिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मेकिंग मॅक्झिमम यूज ऑफ एन्व्हायरमेंट, कीपिंग द एन्व्हायरमेंट क्लीन अँड टायडी. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत निसर्गाचा रस स्वाद घेणे, चिरंजीवी विकास साधणे, पर्यावरण गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग करणे, पर्यावरण स्वच्छ व नीटनेटके ठेवणे. काय ध्येय आहे पर्यावरण शिक्षणाचं याच्यामध्ये? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, कीपिंग
एन्व्हायरमेंट क्लीन अँड टायडी, ठीक आहे, पर्यावरण स्वच्छ व नीटनेटके ठेवणे याच्यासाठी पर्यावरण शिक्षण दिलं जातं. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज इम्पॉर्टंट आणि हे त्याच्यामध्ये कार्य करतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पीयूसी इज रिक्वायर्ड अलॉंग विथ द ड्रायव्हिंग लायसन्स. पीयूसी स्टँड्स फॉर. वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवान्याबरोबरच पीयूसीची गरज असते. पीयूसी म्हणजे आता तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपावरती जाता तेव्हा तुम्हाला विचारलं जातं की तुमच्या गाडीचा पीयूसी आहे का, तर ते पीयूसी काय आहे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत पोल्युशन अंडर सर्टिफिकेट, पोल्युशन अंडर कंट्रोल, पोल्युशन यूज सर्टिफिकेट, पोल्युशन यूज कंट्रोल. पोल्युशन सेम ऑप्शन्स मराठीमध्ये देखील आहे. सो पीयूसीचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 पोल्युशन अंडर कंट्रोल. तुमची गाडी पर्यावरणामध्ये वायू प्रदूषणासाठी किती म्हणजे त्याचा किती वाटा आहे, म्हणजे प्रदूषण जास्त करते की कमी करते. ठीक आहे. तर ती तुमची गाडी चेक केली जाते की किती प्रदूषण करते. त्याचा एक युनिट असतं, त्या युनिटच्या आतमध्ये असेल तर तुमची गाडी जी आहे किंवा पीयूसी जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे ते पोल्युशन अंडर कंट्रोल आहे. ठीक आहे. तर त्याच्यावर जात असेल तर पीयूसी निघत नाही, मग त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतात. ठीक आहे. तर हे पीयूसी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डंग गॅस मेनली कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश. गोबर गॅसमध्ये मुख्यतः डॅश डॅशचा समावेश असतो. कशाचा? कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, मिथेन, ब्युटेन. ठीक आहे. सेम ऑप्शन इकडे पण आहे कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, मिथेन, ब्युटेन. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 मिथेन. कार्बन डायऑक्साइड काऊ डंग मध्ये काय असतं? मिथेन असतं. बायोगॅससाठी गोबर गॅससाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. मिथेनचा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये समावेश असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तेहरी डॅम प्रोजेक्ट इज लोकेटेड इन द स्टेट ऑफ डॅश डॅश. तेहरी धरण प्रकल्प डॅश डॅश राज्यात आहेत. मध्य प्रदेश, मिझोराम, केरला, उत्तराखंड. मध्य प्रदेश, मिझोराम, केरळ, उत्तराखंड. सेम ऑप्शन आहे. फक्त डायरेक्ट क्वेश्चन विचारले तेहरी धरण प्रकल्प कुठे आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 उत्तराखंड. उत्तराखंड राज्यामध्ये तेहरी डॅम प्रोजेक्ट आहे, लोकेटेड आहे. ठीक आहे. ऑप्शन 4 इज करेक्ट आहे. एकदा धरण आणि त्यांचं स्टेट कुठलं आहे हे सुद्धा तुम्ही जाता जाता बघायचं आहे. ठीक आहे. या युनिट साठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन इज द वर्ल्ड फॉरेस्ट डे सेलिब्रेटेड. जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो? 16 सप्टेंबर, 22 एप्रिल, 21 मार्च आणि 7 एप्रिल. वन दिन फॉरेस्ट डे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 21 मार्च. 21 मार्चला जागतिक वन दिन सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 22 एप्रिल इज 22 एप्रिल इज डॅश डॅश सो इट इज सेलिब्रेटेड. 22 एप्रिल हा डॅश डॅश म्हणून साजरा करण्यात येतो. आता हा एक 22 एप्रिलला एक दिन साजरा केला जातो, तो कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ग्रीन कन्झ्युमर डे, अर्थ डे ज्याला वसुंधरा डे पण म्हटलं जातं, वर्ल्ड पॉप्युलेशन डे, वर्ल्ड हेरिटेज डे, हरित गृह दिन. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थ डे किंवा पृथ्वी दिन, वसुंधरा दिन, जागतिक लोकसंख्या दिन, जागतिक वारसा दिन. ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 वसुंधरा दिन, पृथ्वी दिन, अर्थ डे. ठीक आहे. 7 एप्रिलला जागतिक वर्ल्ड हेल्थ डे असतो. ठीक आहे. 7 एप्रिल. 22 एप्रिलला वसुंधरा दिवस. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन इज वर्ल्ड हेरिटेज डे सेलिब्रेट. आता जागतिक वारसा दिन केव्हा सेलिब्रेट केला जातो? ऑप्शन्स आहे 17 एप्रिल, 18 एप्रिल, 19 एप्रिल, 4 जुलै. ठीक आहे. सेम ऑप्शन्स मराठीमध्ये पण आहेत. पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड हा हेरिटेज डे सेलिब्रेट केला जातो. कधी आहे? 18 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. एकदा कॅलेंडरकडे तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या प्रत्येक डेला काही ना काहीतरी डे असतो. ठीक आहे. त्यातले महत्त्वाचे डेज आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन इज वर्ल्ड अल्टरनेटिव्ह डे सेलिब्रेटेड. जागतिक पर्यावरण दिन कधी सेलिब्रेट करण्यात येतो? ऑप्शन्स 5 मे, 5 जून, 7 जून, 5 जुलै. ठीक आहे. 5 मे, 5 जून, 7 जून, 5 जुलै. त्याचा करेक्ट आन्सर आहे 2 5 जून. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. अल्टरनेटिव्ह नाही तर एन्व्हायरमेंट डे पाहिजे. ठीक आहे. एन्व्हायरमेंट. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड ओझोन डे इज ऑन. जागतिक ओझोन दिन हा डॅश डॅश दिवशी असतो. कधी असतो? ऑप्शन्स आहेत 13 सप्टेंबर, 16 सप्टेंबर, 19 जुलै, 23 ऑगस्ट. ओके. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हु लेड द वॉटर कन्झर्वेशन कॅम्पेन इन महाराष्ट्र.
महाराष्ट्रातील जलसंवर्धन विषयक मोहिमेचे नेतृत्व कोणी केलेले आहे? जलसंवर्धन विषयक मोहीम. ऑप्शन्स आहेत बाबा आढाव, माधव गाडगीळ, मोहन धारिया, अण्णा हजारे. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? कोणी महाराष्ट्रामध्ये जलसंवर्धनचं नेतृत्व केलेलं आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 अण्णा हजारे. ठीक आहे. अण्णा हजारे यांनी काय केलेलं आहे? वॉटर कन्झर्वेशन कॅम्पेन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. ते त्यांचे लीडर होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तरुण भारत संघ has been established in Rajasthan by an environmental expert. राजस्थानमध्ये तरुण भारत संघाची स्थापना डॅश डॅश पर्यावरण तज्ञाने केलेली आहे. कोणत्या पर्यावरण तंत्राने केलेली आहे? ऑप्शन्स आहेत वंदना शिवा, राजेंद्र पचौरी, राजेंद्र सिंग, मेधा पाटकर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 राजेंद्र सिंग. राजेंद्र सिंग यांनी काय केलेलं आहे? राजस्थानमध्ये एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तरुण भारत संघाची स्थापना त्यांनी त्याच्या मार्फत केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राजेंद्र सिंग एन्व्हायरमेंटल वर्क इज रिलेटेड टू विच फील्ड. राजेंद्र सिंह यांचे पर्यावरण विषयक कार्य कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? ऑप्शन्स आहेत लँड कन्झर्वेशन, वॉटर कन्झर्वेशन, फॉरेस्ट कन्झर्वेशन, ॲनिमल हजबेंड्री. भूमी संवर्धन, जलसंवर्धन, वन संवर्धन, प्राणी संवर्धन. आता काय करायचं, जेव्हा तुम्ही एखाद्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करत असता त्यावेळेस हे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले असतात. त्या चारही ऑप्शन मध्ये तुम्हाला एकदा फक्त नजर टाकून रीड करायचं. हवं तर तुम्ही गुगल करा किंवा तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल असेल तर त्याच्यातून रीड करा. म्हणजे क्वेश्चन याच्यावर जरी विचारलं तरी तुम्हाला आन्सर येईल, याच्यावर जरी विचारलं तरी आन्सर येईल, याच्यावर जरी विचारलं तरी आन्सर येईल. आता इथे विचारलं राजेंद्र सिंग एन्व्हायरमेंटल वर्क रिलेटेड कोणत्या फील्डशी आहे? ठीक आहे. मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे वॉटर कन्झर्वेशन, ऑप्शन बी. ठीक आहे. सो याच्याशी ते रिलेटेड आहे. मग राजेंद्र सिंग जलसंवर्धन, मग भूमी संवर्धन विषयी कोण आहे, वन संवर्धन विषयी कोण आहे आणि प्राणी संवर्धन विषयी कोण आहे याचा पण तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून याच्यावर जरी क्वेश्चन विचारला या येणाऱ्या एक्झाम मध्ये तरी तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकाल. क्वेश्चन इन द स्टेट ऑफ ओडिशा देयर इज अ फ्लड एव्हरी इयर ड्यू टू द रिव्हर. ठीक आहे. ओडिशा राज्यात डॅश डॅश नदीमुळे दरवर्षी महापूर येतो. ऑप्शन्स आहेत नर्मदा, कावेरी, महानदी आणि गोदावरी. ठीक आहे. ओडिशा राज्यात असणारी नदी हे पहिले लक्षात घ्यावं लागेल आणि कोणत्या नदीमुळे पूर येतोय ओडिशा राज्यात हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे ऑप्शन्स आहेत आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 महानदी. ठीक आहे. ओडिशा राज्यातली महानदीमुळे दरवर्षी महापूर येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे एल निनो मीन्स. एल निनो म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत पॉइझनस गॅसेस, अरेबियन सी कोल्ड करंट इन पॅसिफिक ओशन करंट. ठीक आहे. विषारी वायू, अरबी समुद्रातील शीत प्रवाह, पॅसिफिक समुद्रातील शीत प्रवाह, पॅसिफिक समुद्रातील तप्त प्रवाह. यापैकी कोणत्या गोष्टीमुळे अल निनो तयार होतो? ठीक आहे. किंवा अल निनो कशाला म्हटलं जातं? सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 पॅसिफिक महासागरातील तप्त प्रवाह. पॅसिफिक ओशन करंट्सला अल निनो असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो याचा करेक्ट आन्सर ऑप्शन 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट कॉजेस 80% ऑफ डिसीजेस अकरिंग इन इंडिया. भारतात उद्भवणारे 80% आजार कशामुळे उद्भवतात किंवा कशामुळे होतात? ऑप्शन्स आहेत नॉइज पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, लँड पोल्युशन. ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, भूमी प्रदूषण. यापैकी कशामुळे 80% आजार उद्भवतात? त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 जल प्रदूषण. ठीक आहे. पाण्यामध्ये जे काही प्रदूषण होतं किंवा पाण्याची व्यवस्था चांगली नसल्यामुळे आजार उद्भवतात. ठीक आहे. 80% आजार म्हटलेले म्हणजे बघा पिण्याच्या पाण्यापासून वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा वापराच्या पाण्यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. ज्यांना सॅनिटायझेशन व्यवस्थित म्हणजे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न केल्यामुळे आजार होऊ शकतात. त्यामुळे 80% आजार हे जलप्रदूषणामुळे होतात हे इथे सांगितलेलं आहे. ऑप्शन 2 या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे नॅशनल एन्व्हायरमेंट एजन्सी इज लोकेटेड ॲट. राष्ट्रीय पर्यावरण संस्था या डॅश डॅश ठिकाणी आहे. सो कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स आहेत नागपूर, दिल्ली, भोपाळ, मैसूर. ठीक आहे. सेम ऑप्शन्स इकडेही दिलेले आहेत की राष्ट्रीय पर्यावरण संस्था कोणत्या ठिकाणी आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 भोपाळ. ठीक आहे. भोपाळ या ठिकाणी कुठली संस्था आहे? राष्ट्रीय पर्यावरण संस्था. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. पर्यावरण शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? ऑप्शन्स आहेत नॉलेज ऑफ एन्व्हायरमेंटल सिस्टीम, अनालिसिस ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, फॉर्मेशन ऑफ एन्व्हायरमेंटल ॲटिट्यूड्स, इन्क्रीजिंग एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन. पर्यावरण विषयक समस्यांचे ज्ञान, पर्यावरणीय समस्यांचे विश्लेषण, पर्यावरण विषयक अभिवृत्ती निर्मिती, पर्यावरण विषयक संवादात वाढ.
ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 पर्यावरण विषयक अभिवृत्ती निर्मिती. फॉर्मेशन ऑफ एन्व्हायरमेंटल ॲटिट्यूड्स काय आहे, पर्यावरण प्रशिक्षणाचं किंवा पर्यावरण शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे ॲटिट्यूड निर्माण करणं. कशाविषयी, एन्व्हायरमेंट विषय, पर्यावरण विषय. पुढचा प्रश्न आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इन फॉर्मल एज्युकेशन डॅश डॅश लेवल इज गिवन. औपचारिक शिक्षणात पर्यावरण शिक्षण डॅश डॅश स्तरावर दिले जाते. कोणत्या स्तरावर दिलं जातं? ऑप्शन्स आहेत प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी अँड हायर सेकंडरी, हायर एज्युकेशन, ऑल ऑफ दी अबव. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण आणि वरील सर्व. काय म्हणलेलं आहे? औपचारिक शिक्षणात पर्यावरण शिक्षण. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. सगळ्याच माध्यमामध्ये आता बघितलं आपण पहिल्या वर्गापासून ते पीजी पर्यंत, पीजी लेवलच्या पूर्ण एज्युकेशन मध्ये एन्व्हायरमेंटचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. सायन्स शिकताना पर्यावरण बघतो, परिसर अभ्यास जिथून पहिलीपासून स्टार्ट होतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय येतं, पर्यावरण विषय शिकवलं जातं. म्हणून याच्यामध्ये सगळ्या प्रायमरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन, सेकंड आणि हायर सेकंडरी मध्ये सुद्धा पर्यावरण शिक्षण शिकवलं जातं, सगळ्या स्तरांमध्ये शिकवलं जातं. पुढचा प्रश्न आहे व्हेन इज वाईल्ड लाईफ वीक सेलिब्रेटेड. ठीक आहे. वन्यजीव सप्ताह केव्हा साजरा केला जातो, कोणत्या वीक मध्ये सेलिब्रेट केला जातो? ऑप्शन्स आहेत 1 to 7 जून, 1 to 7 ऑक्टोबर, 1 to 7 जुलै, नोव्हेंबर, 1 to 7. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1 to 7 ऑक्टोबर. 1 ते 7 ऑक्टोबर मध्ये वाईल्ड लाईफ वीक सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, लक्षात राहील वन्यजीव सप्ताह. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश अ साऊंड ग्रेटर दॅन डेसिबल इज कॉल्ड नॉइज. डॅश डॅश डेसिबल पेक्षा अधिक ध्वनीस गोंगाट म्हणतात. ठीक आहे. आवाज एक ठराविक डेसिबल पर्यंत, डेसिबल काय आहे, युनिट आहे ध्वनीचं. ठीक आहे, साऊंडचं. तर या ठराविक डेसिबलच्या बाहेर जेव्हा एखादा आवाज जातो तर तेव्हा त्याला नॉइज म्हणतात. ठीक आहे. सो कोणत्या डेसिबल पेक्षा जास्त आवाजास गोंगाट किंवा नॉइज म्हणतो? ऑप्शन्स आहेत 50 डेसिबल्स, 70 डेसिबल्स, 80 डेसिबल्स, 100 डेसिबल्स. 50, 70, 80, 100. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 80. 80 डेसिबल्सच्या वरती जर एखादा आवाज गेला, साऊंड गेला तर तो नॉइज असतो, गोंगाट असतो. ठीक आहे, खूप जास्त असतो. इथेपर्यंत तुम्ही व्यवस्थित ऐकू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्सोमेनिया, डिफनेस and distortion of mental health are the side effects of dash dash pollution. निद्रानाश, बहिरेपणा व मानसिक स्वास्थ्य बिघडणे हा डॅश डॅश प्रदूषणाचा दुष्परिणाम आहे. ऑप्शन्स आहेत गॅस, वॉटर, साऊंड, लँड. ठीक आहे, वायू, जल, ध्वनी आणि भूमी. ठीक आहे. आवाज म्हणजे झोप न होणं किंवा बहिरेपणा येणं म्हणजे कानाशी रिलेटेड आहे. कानाशी रिलेटेड याच्यापैकी काय आहे, साऊंड. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन 3 ध्वनी किंवा साऊंड जे आहे याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, म्हणजे जेव्हा नॉइज पोल्युशन होतं, ध्वनी प्रदूषण होतं, तेव्हा या प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून येतात. एक तर मानसिक स्वास्थ्य बिघडतं, बहिरेपणा येतो किंवा झोप लागत नाही, निद्रानाश होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूशन इज लोकेटेड ॲट डॅश डॅश. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था डॅश डॅश ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी? ऑप्शन आहे नागपूर, दिल्ली, बँगलोर, अहमदाबाद. ठीक आहे. आणि ओके, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट नागपूर. नागपूर या ठिकाणी आहे संस्था. कुठली संस्था? परत एकदा रिपीट करा, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे द कंट्री हॅज टेकन द लीड इन बायोफ्युल प्रोडक्शन इन द वर्ल्ड. जैव इंधन निर्मितीत जगात डॅश डॅश देशाने आघाडी घेतली आहे. कोणत्या देशाने? ऑप्शन आहे चायना, जापान, अमेरिका, ब्राझील. चीन, जापान, अमेरिका आणि ब्राझील यापैकी कोणत्या कंट्रीने जैव इंधन निर्मितीसाठी पुढाकार घेतलेला आहे किंवा आघाडी? आघाडी म्हणजे सगळ्यात जास्त टॉपला आहे ही कंट्री. ठीक आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 ब्राझील. ब्राझील या कंट्रीने याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे, लीड घेतलेली आहे. ठीक आहे, लक्षात राहील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज रिश्टर स्केल यूज फॉर. रिश्टर स्केल हे परिमाण कशासाठी वापरले जाते हे तुम्हाला माहिती पाहिजे याचा आन्सर. ठीक आहे. टू मेजर द प्रेशर ऑफ गॅस, टू मेजर द स्पीड ऑफ लाईट, टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ एन अर्थक्वेक, टू मेजर एअर पोल्युशन. ठीक आहे. वायूचा दाब मोजण्यासाठी, प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी आणि वायू तीव्र प्रदूषण मोजण्यासाठी हे ऑप्शन्स आहेत. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी, earthquake to measure the intensity of earthquake, Richter scale is
used. ठीक आहे, हे काय आहे, युनिट आहे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर ओके, टू मेजर द प्रेशर ऑफ गॅस काय असतं, पास्कल युनिट याचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ हॉटस्पॉट स्कीम इज टू डॅश डॅश. हॉटस्पॉट योजनेचा मुख्य उद्देश डॅश डॅश असतो. प्रोटेक्टिंग वाईल्ड लाईफ, कंट्रोलिंग नॉइज पोल्युशन, प्रोव्हाइडिंग क्लीन वॉटर फॅसिलिटीज टू एव्हरीवन, टू मेजर एअर पोल्युशन. ठीक आहे, काय हॉटस्पॉट योजनेचा मुख्य उद्देश, वन्यजीवांचे संरक्षण करणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणणे, प्रत्येकाला शुद्ध पाण्याची सुविधा मिळणे किंवा पुरवणे आणि वायू प्रदूषण मोजणे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, वायू प्रदूषण मोजण्यासाठी हॉटस्पॉट योजनेचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, मोजण्यासाठी हे केलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हॉटस्पॉट स्कीम वॉज इंट्रोड्यूस इन 1988 बाय डॅश डॅश. आता ही हॉटस्पॉट योजना जी होती ती 1988 मध्ये डॅश डॅश यांनी मांडली होती. एक ते 1988 लक्षात ठेवा, त्याच्यानंतर कोणी मांडली होती हे पण लक्षात ठेवा. ऑप्शन्स आहेत वंदना शिवा, अनिल अग्रवाल, नॉर्मन मेयर्स अँड सलीम अली. ठीक आहे, सो यांच्यापैकी कोणी ही योजना आणली होती, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, नॉर्मन मेयर्स. ठीक आहे, नॉर्मन मेयर्स यांनी ही हॉटस्पॉट योजना आणली होती, कधी, 1988 मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन इज वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेटेड. ठीक आहे, आता मी कालच्या आपण सेशन मध्ये बघितलं होतं, सॉरी मागच्या क्वेश्चन सिरीज मध्ये, मागच्या प्रॅक्टिस मध्ये आपण बघितलं होतं की जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो. ऑप्शन्स आहेत 7th जानेवारी, 10th डिसेंबर, 7th एप्रिल, 5 जुलै. ठीक आहे, 7 जानेवारी, 10 डिसेंबर, 7 एप्रिल, 5 जुलै. सो याच्यापैकी कोणत्या दिवशी वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट केला जातो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, 7th ऑफ एप्रिल, 7 एप्रिल या दिवशी वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट केला जातो. वॉटर पोल्युशन डॅश डॅश डज नॉट हॅपन ड्यू टू डॅश डॅश. पाण्याचे प्रदूषण डॅश डॅश मुळे होत नाही. ऑप्शन्स आहेत फॅक्टरी इन्फ्लुएन्स, पेस्टिसाइड्स, केमिकल फर्टिलायझर्स, ब्लिचिंग पावडर. कारखान्यातील सांडपाणी, कीटकनाशक, रासायनिक खते आणि ब्लिचिंग पावडर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, ब्लिचिंग पावडरमुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही. जसं की तुम्ही बघितलं असेल, जे पाण्याचा स्रोत असतो म्हणजे ग्रामपंचायतमधून पाणी सोडलं जातं, नगरपालिकेमधून पाणी सोडलं जातं, कधी कधी ते ब्लिचिंग पावडरचा वास येत असतो. तर ते ब्लिचिंग पावडरचं काम काय असतं की वॉटर पोल्युशन किंवा पाण्यामध्ये जे काही घाण असेल किंवा एकंदरीत पाण्याला स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पावडर वापरली जाते. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण डॅश डॅश मुळे होत नाही, ब्लिचिंग पावडरमुळे होत नाही, पण या बाकीच्यामुळे होते. ठीक आहे, ब्लिचिंग पावडर थोडीशी टाकली जाते, प्रमाण पण त्याचं ठरलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे हे वॉटर क्लीन करण्यासाठी वापरलं जातं आणि बाकीच्या गोष्टींमुळे प्रदूषण होतं. त्यामुळे ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स कॉज एअर पोल्युशन इन सिटीज विथ हाय नंबर ऑफ कार्स. खालीलपैकी कोणत्या धातूमुळे जास्त मोटर गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण होते. ऑप्शन्स आहेत कार्बन, क्रोमियम, लीड, आयर्न. ठीक आहे, कार्बन, क्रोमियम, शिसे, लोह यापैकी कशामध्ये शहरात हवेचे प्रदूषण होते. सो म्हणजे मोटर गाड्यांमधून जे धातू वायू सोडले जातात त्या वायूमधून कोणत्या प्रकारचा धातू वायूमध्ये येतो म्हणजे हवेमध्ये येतो आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतं. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, शिसे. ठीक आहे, शिसांमुळे इथे हवेचे प्रदूषण होते. ठीक आहे, ऑप्शन 3 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी सोर्स ऑफ बायोलॉजिकल पोल्युशन ऑफ प्युअर वॉटर. शुद्ध पाण्याचा जैविक प्रदूषणाचा प्राथमिक स्रोत कोणता आहे. ऑप्शन्स आहेत वॉटर फ्लोइंग थ्रू द सिटी, वॉटर फ्लोइंग फ्रॉम ॲग्रिकल्चर, मायलेज ऑफ सेवेज फ्लो, इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. शहरातून वाहणारे पाणी, शेतीमधून वाहणारे प्राणी, मैलाचा सांडपाण्याचा प्रवाह, औद्योगिक सांडपाण्याचा प्रवाह. तर यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, मायलेज ऑफ सेवेज फ्लो. म्हणजे मैलाचा सांडपाण्याचा प्रवाह हा काय करतो, शुद्ध पाण्याचा जैविक प्रदूषणाचा प्राथमिक स्रोत आहे. जे स्वच्छ पाणी वाहत असेल त्याच्यामध्ये जेव्हा एखादा नाला किंवा एखाद्या कंपनीने त्यांचा सांडपाण्याचा प्रवाह टाकला असेल तर ते पाणी प्रदूषित करण्यासाठी काय करतं, स्रोत होतो त्याचा. वॉटर पोल्युशनसाठी तो एक स्रोत ठरतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेव्स, लहर इज अ नॅचरल डिझास्टर इन विच. लाटा ही नैसर्गिक आपत्ती कशामध्ये आहे किंवा ज्यामध्ये आहे. ऑप्शन्स आहेत लार्ज अमाउंट ऑफ मटेरियल गुड्स आर डॅमेज, देर इज अ स्ट्रॉंग विंड, स्ट्रॉंग वेव्स आर जनरेटेड ओव्हर वॉटर, स्ट्रॉंग विंड्स अँड वॉटर क्रिएट्स बिग वेव्स. मोठ्या प्रमाणात भौतिक वस्तूंचे नुकसान होते, जोरदार वारे येते,
पाण्यावरून जोरदार लाटा निर्माण होतात, जोरदार वारे व पाण्यावरून मोठ्या लाटा निर्माण होतात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, पाण्यावरून जोरदार लाटा निर्माण होतात. तर यामुळे म्हणजे पाण्यामुळे, लहरींमुळे नॅचरल डिझास्टर होतो. तर त्याच्यामध्ये काय होतं नेमकं, तर हे सांगितलेलं आहे की स्ट्रॉंग वेव्स तयार होतात, पाण्यावरून जोरदार लाटा निर्माण होतात. त्या खूप स्ट्रॉंग असतात. ठीक आहे, या लाटा म्हणजे खूप किलोमीटर पर्यंत लांब जातात आणि मग त्याच्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी सगळी त्याच्यामुळे होते. ठीक आहे, सुनामी हे त्याचं एक एक्झाम्पल आहे नॅचरल डिझास्टरचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया हॅज अन ॲव्हरेज पॉप्युलेशन ऑफ 1.2 बिलियन. द ॲव्हरेज बार ऑफ इलेक्ट्रिसिटी इन इंडिया इज 30 मेगा जूल्स per capita per year. If this consumption of electricity is made by the carbon based fuel and the rate of the carbon emission is 15 into 10 kg per joule, what will be the annual carbon emission from the India? ठीक आहे, काय सांगितलेलं आहे की भारताची लोकसंख्या सरासरी 1.2 बिलियन आहे. ठीक आहे, 1 पॉइंट इथे मिळालेला आहे. आणि भारतामध्ये विजेचा सरासरी बार प्रति व्यक्ती प्रतिवर्ष 30 मेगाजूल आहे. ठीक आहे, प्रति व्यक्ती प्रति वर्ष. ठीक आहे, एका वर्षासाठी काढायचं असेल तर 1.2 into 30. ठीक आहे, हे करावं लागेल. ह्याच्यातून आपल्याला काय मिळालं, एक वर्षाचा त्यांचा वापर मिळाला. ठीक आहे, जर विजेचा वापर हा कार्बन आधारित इंधनाद्वारे पूर्ण करण्यात आला आणि कार्बन उत्सर्जनाचा दर 15 गुणिले 10 किलोग्राम प्रति किलो जूल एवढा असेल, तर भारतातून दरवर्षी किंवा प्रतिवर्षी किती कार्बन उत्सर्जित केला जाईल. तर याच्यातून जे आन्सर येणार आहे त्याला मल्टिप्लाय बाय हे करायचंय. ठीक आहे, आणि त्याच्यातून मग आपला आन्सर काय येईल, 540. ठीक आहे, सेकंड आन्सर मी इथे करेक्ट येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी इज अन ऑर्गनायझेशन दॅट वर्क्स अंडर विच मिनिस्ट्री ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संस्था केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? ऑप्शन्स आहेत एन्व्हायरमेंट, वॉटर रिसोर्सेस, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. पर्यावरण, जलसंसाधने, गृह मंत्रालय, रक्षा मंत्रालय. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. ठीक आहे, गृह मंत्रालय आपत्ती व्यवस्थापनचं काम करते. ठीक आहे, केंद्र सरकारमधलं गृह मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द करेक्ट पेअर ऑफ ग्रुप ए अँड ग्रुप बी, सिलेक्ट द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. ठीक आहे, योग्य जोड्या जुळवा दिलेल्या आहेत. पर्यावरणातील उत्सळांचा काय केलेला आहे. ठीक आहे, आता इकडे दिलेलं आहे फ्लड, ड्रॉट, अर्थक्वेक्स, व्होल्केनोज. म्हणजे कुठले कुठे आपत्ती जर ते दिल्यात आणि त्या आपत्तीचे परिणाम किंवा नेमकं त्या आपत्तीचं रिझन काय आहे हे दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा पहिला आहे पूर. पूर म्हणजे काय, भरपूर पाऊस आणि पाणी यांचे असमान वितरण. सो हे जे ऑप्शन लास्ट आहे इकडचं ते जे आहे ते सेकंडचं येणार आहे. ठीक आहे, सेकंडचं व येणार आहे. त्याच्यानंतर दुष्काळ काय आहे, दुष्काळ निर्धारित वेळेत पाऊस न पडणे किंवा पृष्ठभागातील खडकाळच्या कंपनी राहणार. भूकंपाचं हे सेकंड येणार आहे. दुष्काळ म्हणजे काय, निर्धारित वेळेत पाऊस न पडणे. आणि ज्वालामुखी काय, मग निर्गमद्वार ज्यातून उष्णते वितळलेले पदार्थ बाहेर येतात. ठीक आहे, म्हणजे एचं पहिल्याचं जे येणार आहे ते येणार आहे व, फर्स्टचं व येणार आहे. ऑप्शन 2 आहेत आपल्याकडे इकडे, फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे, त्याच्यानंतर दुष्काळाचं ऑप्शन काय येणार आहे, य येणार आहे. म्हणजे सेकंडचं य येणार आहे, य. ठीक आहे, भूकंपाचं काय येणार आहे, र. ठीक आहे, आणि चौथ्याचं ल. फर्स्ट ऑप्शन याचा करेक्ट आन्सर येणार आहे. तुम्ही एकदा चेक कराल तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्याचं व, दुसऱ्याचं य, तिसऱ्याचं सेकंड आणि चौथ्याचं ल. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ग्रीन हाऊस गॅस कॅन रिमेन्स द अटमॉस्फिअर फॉर अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. खालीलपैकी हरितगृहातील कोणता वायू वातावरणामध्ये खूपच कमी कालावधीपर्यंत राहू शकतो? ऑप्शन्स आहेत क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड. ठीक आहे, आणि याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, मिथेन. ठीक आहे, मिथेनमुळे काय होतं, हरितगृही वायू वातावरणात कमी कालावधीपर्यंत राहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, in order to avoid the harmful effect of climate change, all the countries of the world have agreed that the temperature of the earth should not be beyond that limit compared to the increase in the average temperature during the pre-industrial period. हवामान बदलाच्या हानिकारक परिणामांपासून दूर राहण्यासाठी जगातील सर्व देशांनी यावर संमती दर्शवली आहे की औद्योगिक पूर्व काळातील सरासरी तापमानाच्या वृद्धीच्या तुलनेत पृथ्वीचे तापमान कोणत्या मर्यादेपर्यंत पलीकडे जाऊ देऊ नये. एक त्यांनी लिमिट ठरवलेली आहे, ती लिमिट कोणती आहे. ठीक आहे,
ऑप्शन्स आहेत 1.5 डिग्री सेल्सिअस टू 2 डिग्री सेल्सिअस, दुसरं ऑप्शन आहे 2.0 डिग्री सेल्सिअस टू 3.5 डिग्री सेल्सिअस, तिसरं ऑप्शन आहे 0.5 डिग्री सेल्सिअस टू 1.0 डिग्री सेल्सिअस, त्याच्यानंतर चौथा आहे 0.25 डिग्री सेल्सिअस टू 0.5 डिग्री सेल्सिअस आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट 1.5 डिग्री सेल्सिअस ते 2 डिग्री सेल्सिअस. हे या मर्यादेच्या पलीकडे जाऊ द्यायचं नाहीये, आपण असं ठरवलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द एअर पोल्युटंट्स फ्रॉम विच सोर्स ऑफ मॅनमेड पोल्युशन्स आर क्लोरोफ्लोरोकार्बन्स. मानव निर्मित प्रदूषणाच्या कोणत्या स्रोतांमधील वायू प्रदूषणे क्लोरोफ्लोरोकार्बन्स मध्ये असतात. ऑप्शन्स आहेत सिमेंट इंडस्ट्री, फर्टिलायझर इंडस्ट्री, फोम इंडस्ट्री आणि पेस्टिसाइड्स इंडस्ट्री. सिमेंट उद्योग, खत उद्योग, फोम उद्योग आणि कीटकनाशक उद्योग. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट सिमेंट उद्योग, सिमेंट इंडस्ट्री. ठीक आहे फर्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट ऑर्डर ऑफ कंट्रीज इन टर्म्स ऑफ टोटल CO कार्बन इमिशन. खालील पर्यायातील देशांच्या एकूण कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाच्या संबंधात योग्य क्रम कोणता. म्हणजे यामध्ये कुठला देश जास्त करतो त्याच्यानंतर जास्त कमी 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 करत जातो. ऑप्शन्स आहे USA, चायना, इंडिया, रशिया. चायना, USA, इंडिया, रशिया. चायना, USA, रशिया, इंडिया. ओके रशिया, इंडिया, इंडिया, रशिया, USA, चायना, रशिया, इंडिया. आणि याच्यातला योग्य क्रम जो आहे तो आहे ऑप्शन 2. सगळ्यात पहिले चायना CO इमिशन कार्बन डायऑक्साइड, त्याच्यानंतर USA, त्याच्यानंतर इंडिया आणि मग रशिया. ठीक आहे. हा क्वेश्चन येऊन गेलेला आय थिंक एक्झाम साठी का. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट पेअर ऑफ ऑप्शन्स इन द ग्रुप A अँड B. आता इथे दोन पेअर दिलेले आहेत, त्या पेअर जोड्या लावायच्यात व्यवस्थित. ठीक आहे. योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. ठीक आहे. वर्ल्ड हेल्थ डे आपण एक क्वेश्चन बघितलेला आहे त्याचा. वर्ल्ड हेल्थ डे आहे 7 एप्रिल, म्हणजे A चं W असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वर्ल्ड पॉप्युलेशन डे जो जुलैमध्ये असतो 11 जुलै. ठीक आहे. सेकंडचं L येणार आहे, मग पहिल्याचं W, सेकंडचं L. तिसऱ्याचं वर्ल्ड ओझोन डे सप्टेंबरमध्ये असतो 16 सप्टेंबर अँड वर्ल्ड एड्स डे 1 डिसेंबर. म्हणजे आपलं ऑप्शन 2 याच्यामध्ये करेक्ट येणार आहे. करेक्ट आन्सर ऑप्शन 2. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे सायक्लोन वृद्धिरुध हिट द कॉस्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे हा जो वादळ होतं ते कुठं आलं होतं. ठीक आहे. वृद्धिरुध. तर हे चक्रीवादळ खालीपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर धडकले होते. ऑप्शन्स आहेत आंध्र प्रदेश, कर्नाटका, केरळ, गुजरात. अशा प्रकारचे पण काही एन्व्हायरमेंटशी रिलेटेड क्वेश्चन्स असतील तर तुम्ही तुमच्या वाचनात आले असतील तर ते पण वाचून जा एक्झामसाठी, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये आन्सर लिहिता येईल. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट आंध्र प्रदेश. किनारी प्रदेश जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हे सायक्लोन्स आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिन्युएबल नॅचरल रिसोर्स. खालीलपैकी कोणता नूतनीकरणीय नैसर्गिक स्रोत नाही. ऑप्शन्स आहेत क्लीन एअर, गुड वॉटर, फर्टाईल सॉइल, सॉल्ट. ठीक आहे. स्वच्छ हवा, चांगले पाणी, सुपीक माती, मीठ. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 मीठ. मीठ काय आहे नॉट अ रिन्युएबल. बाकी सगळे रिन्युएबल स्रोत नाही असे विचारले. ठीक आहे. नैसर्गिक नाहीये, ह्याला आपण काय करावं लागतो, ह्याला आपण तयार करू शकतो. ठीक आहे. माती मीठ जे आहे समुद्राचं पाणी घेऊन ते हे करून मिठाची प्रोसेस माहिती तुम्हाला कशी बनवतात ते करू शकतो. ठीक आहे. आणि याच्यात नाही असं विचारलेलं आहे. नॅचरल रिसोर्सेस पैकी नॅचरल म्हणजे मीठ आपण करतो म्हणून तो याचं करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा. बाकी सगळे नैसर्गिकरित्या होतात. क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग. क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ऑप्शन्स आहेत ओझोन डिप्लेशन, हजार्डस वेस्ट, क्लायमेट चेंज, न्यूक्लिअर एनर्जी. ओझोनचा क्षय, धोकादायक टाकाऊ वस्तू, हवामान बदल आणि आण्विक ऊर्जा. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 हवामान बदल, क्लायमेट चेंज. क्योटो प्रोटोकॉल हा क्लायमेट चेंजशी हवामान बदलाशी संबंधित. जर्मन, चीन, जपानी, फ्रेंच आणि जर्मन. सो याचं करेक्ट आन्सर आहे कोणत्या भाषेमधून हा एन्व्हायर शब्द आलेला आहे किंवा एन्व्हायरमेंट हा शब्द एन्व्हायर या शब्दापासून झालाय तो शब्द आहे. करेक्ट आन्सर याचा ऑप्शन 3 फ्रेंच. ठीक आहे. फ्रेंच लँग्वेज मधून हा एन्व्हायर शब्द घेतलेला आहे ज्याच्यापासून हा एन्व्हायरमेंट शब्द तयार झालेला आहे ज्याला आपण पर्यावरण म्हणतो. ठीक आहे. ऑप्शन याचा 3 करेक्ट आहे या क्वेश्चनचं. ओके. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बायोलॉजिकल एलिमेंट. याच्यामध्ये खालीलपैकी कोणता जैविक घटक नाहीये. ऑप्शन्स आर
प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, हवा. ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड एअर. सो याच्यामध्ये जैविक घटक कोणता नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 एअर. एअर मध्ये जीव असतो का? नाही. ऑक्सिजन असेल जो जीवांना वाचवू शकेल, राईट. पण हा जैविक घटक नाही. जैविक घटक म्हणजे असे व्यक्ती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग्स की ज्यांच्यामध्ये जीव आहे. ठीक आहे. सूक्ष्मजीव, वनस्पती, ॲनिमल्स, प्राणी किंवा प्लांट्स वगैरे. ओके. सो याचं करेक्ट आन्सर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इनऑर्गॅनिक एलिमेंट. खालीलपैकी कोणता अजैविक घटक नाही विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे बाकीचे काय असणार आहेत? अजैविक असणार आहेत. ठीक आहे. आणि मागचे कोणते होते? जैविक होते. तर या क्वेश्चन मध्ये अजैविक घटक कोणता नाही हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आर लँड, एअर, वॉटर, प्लांट्स. मराठीमध्ये जमीन, हवा, पाणी आणि वनस्पती. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर कोणता असणार आहे? ऑप्शन 4 वनस्पती. ठीक आहे. वनस्पती किंवा प्लांट्स हे काय आहेत? जैविक घटक आहेत. आणि याच्यामध्ये विचारलेले की अजैविक घटक कोणता नाहीये, म्हणजे ऑप्शन 4 इथे करेक्ट येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे द फर्स्ट कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड इन 1972. पर्यावरण विषयक पहिली परिषद 1972 मध्ये या डॅश डॅश या ठिकाणी झाली होती. तर कोणत्या ठिकाणी झाली होती? ऑप्शन्स आहेत बर्लिन, बेलग्रेड, कोपेनहेगन अँड स्टॉकहोम. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे, याचं करेक्ट आन्सर डायरेक्ट आहे. आपण बऱ्याच वेळा पर्यावरण विषयीच्या ज्या परिषद होतात त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेत असतो आणि पहिली परिषद तर सगळ्यांनाच लक्षात असते. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 स्टॉकहोम. स्टॉकहोम या ठिकाणी पहिली पर्यावरण विषयक परिषद झाली होती 1972 मध्ये. ओके. पुढचा प्रश्न आहे क्योटो प्रोटोकॉल वॉज साइन इन 1997 टू रिड्यूस ग्रीन हाऊस गॅस इमिशन. हरितगृह वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी 1997 मध्ये क्योटो प्रोटोकॉल टिंबटिंब या देशात करण्यात आला. कोणत्या देशामध्ये करण्यात आला होता हा क्योटो प्रोटोकॉल 1997 मध्ये? ऑप्शन्स आर डेन्मार्क, जपान, अमेरिका, इंग्लंड. ठीक आहे. सो या ऑप्शन्स पैकी, या दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणत्या देशामध्ये हा प्रोटोकॉल करण्यात आला? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 जपान. जपान या देशामध्ये हा क्योटो प्रोटोकॉल झाला 1997 मध्ये. असं लक्षात ठेवा, जेणेकरून याच्यावरती इयर जरी विचारलं किंवा जपान 1997 इथे हरितगृह वायूविषयी काय झालं होतं किंवा कोणता करार झाला होता, तर ग्रीन हाऊस इमिशन साठी क्योटो प्रोटोकॉल करण्यात आला होता. इथे आपल्याला असे आन्सर देता येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज द कोपेनहेगन कॉन्फरन्स इन डेन्मार्क रिलेटेड टू. डेन्मार्क मध्ये झालेली कोपेनहेगन परिषद कशाशी संबंधित होती? ऑप्शन्स आर रिडक्शन ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट, फॉर्म्युलेशन ऑफ एन्व्हायरमेंटल पॉलिसीज, रिस्ट्रिक्शन ऑन न्यूक्लियर वेपन्स, प्रिव्हेंटेशन ऑफ एअर पोल्युशन. हरितगृह परिणाम कमी करणे, पर्यावरण विषयक नीती तयार करणे, अण्वस्त्रावर निर्बंध घालणे आणि हवेचे प्रदूषण रोखणे. तर यापैकी कशावरती ही परिषद झाली होती? कशाशी संबंधित होती परिषद? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 रिडक्शन ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट. ठीक आहे. हरितगृह परिणाम कमी करणे या विषयाशी संबंधित होती. कोणती? डेन्मार्क कोपेनहेगन परिषद. ओके. पुढचा प्रश्न आहे व्हेन वॉज द कोपेनहेगन कॉन्फरन्स हेल्ड. कोपेनहेगन परिषद कधी झाली? ऑप्शन्स 7 to 18 डिसेंबर 2009, 8 to 17 डिसेंबर 2008, 7 to 18 डिसेंबर 2017, 7 to 18 डिसेंबर 2006. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण सांगू शकतो की एक ऑप्शन जे असणार आहे जे रिपीट झालेलं आहे त्यापैकीच एखादा आन्सर असणार आहे. ठीक आहे. 7 ते 18 डिसेंबर 2009, 8 ते 18 डिसेंबर 2008, 7 ते 18 डिसेंबर 2017, 7 ते 18 डिसेंबर 2006. ठीक आहे. आता इयर विषयी आपल्याला फक्त कन्फर्म करायचं आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 7 to 8 डिसेंबर 2009. 2009 साली 7 ते 18 डिसेंबर यावेळेस ही परिषद झाली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे डाऊन टू अर्थ इज अ मॅगझिन ऑन. डाऊन टू अर्थ हे डॅश डॅश विषयाचे मासिक आहे. कोणत्या विषयाशी रिलेटेड हे मासिक आहे? ऑप्शन्स आर हिस्ट्री, एन्व्हायरमेंट, केमिस्ट्री, सोशलॉजी. इतिहास, पर्यावरण, रसायनशास्त्र आणि समाजशास्त्र यापैकी कोणत्या विषयाशी हे मॅगझिन रिलेटेड आहे? सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 एन्व्हायरमेंट. पर्यावरणाशी रिलेटेड हे एक मॅगझिन आहे, मासिक आहे. काय नाव आहे याचं? डाऊन टू अर्थ. ओके. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी वॉज इस्टॅब्लिश इन मुंबई इन डॅश डॅश डन. ठीक आहे. होय. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना
साली मुंबई येथे झाली. कोणत्या साली झाली? ऑप्शन्स आर 1857, 1883, 1890 and 1904. ओके, 1857, 1883, 1890 आणि 1904 या चारही ऑप्शन्स पैकी कोणतं करेक्ट असणार आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 1883. ठीक आहे, 1883 इज अ करेक्ट आन्सर. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी वॉज एस्टॅब्लिश इन मुंबई इन 1883. दोन क्वेश्चन इथे तयार होतात. एक तर बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी कुठे स्थापन झाली होती आणि कोणत्या इयरला स्थापन झाली होती. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर सलीम अली डॅश डॅश असोसिएटेड विथ एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन. डॉक्टर सलीम अली डॅश डॅश पर्यावरण विषयक संस्थेशी निगडीत होते. कोणत्या पर्यावरण विषयक पर्यावरण विषयक संस्थेशी निगडीत होते? ऑप्शन्स आर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कल्पवृक्ष, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, भारती युनिव्हर्सिटी. बॉम्बे सेम ऑप्शन्स मराठीमध्ये पण आहे की डॉक्टर सलीम अली पर्यावरण विषयक संस्थेशी संबंधित होते. या ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. ठीक आहे, ही एक संस्था आहे जे डॉक्टर सलीम अली त्याच्याशी निगडीत होते, त्या संस्थेशी निगडीत होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे व्हेन वॉज द ऑर्गनायझेशन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया एस्टॅब्लिश इन कोलकाता. ठीक आहे, आता इथे दोन इन्फॉर्मेशन मिळाले की बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया ही कोलकातामध्ये आहे. आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर बघितल्यावर त्याचं इयर पण समजणार आहे. ठीक आहे, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोलकाता येथे केव्हा स्थापन झाली? ऑप्शन्स आर 1890, 1894, 1896, 1981. ठीक आहे, या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट 1890. 1890 मध्ये बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोलकाता येथे स्थापन झाली. ओके, पुढचा प्रश्न आहे द हेडक्वार्टर ऑफ द फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया इज ॲट. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स कोलकाता, शिमला, देहरादून, नागपूर. मराठीमध्ये पण सेम ऑप्शन्स आहेत, कोलकाता, शिमला, देहरादून, नागपूर. ठीक आहे, हेडक्वार्टर ऑफ फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, देहरादून. ठीक आहे, देहरादूनला याचं मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे. कशाचं? फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचं. ओके, पुढचा प्रश्न आहे एशियाज फर्स्ट crocodile breeding and research center was started here in 1976. आशिया खंडातील पहिले मगर प्रजनन व संशोधन केंद्र 1976 साली सुरू झाले. कोठे सुरू झाले? हा दुसरा प्रश्न आहे आपला. ऑप्शन्स आहेत मद्रास, मुंबई, हैदराबाद, कोची. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे आशिया खंडातील पहिलं मगर प्रजनन संशोधन केंद्र हे कुठे चालू झालं? तर ऑप्शन फर्स्ट मद्रास, चेन्नई येथे सुरू झाले होते. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश इंडियन इंडस्ट्रियलिस्ट हॅज बीन ऑनर्ड विथ पद्मभूषण फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू नेचर अँड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मुवमेंट. डॅश डॅश भारतातील उद्योगपतीस निसर्ग व वन्यजीव संवर्धन चळवळीतील योगदानाबद्दल पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आहे एस.बी. गोदरेज, धीरूभाई अंबानी, राजकुमार दूत, आदित्य बिर्ला. हे सगळे काय आहेत? उद्योगपती व निसर्ग वन्यजीव संवर्धन नाही पण उद्योगपतीच आहेत. ठीक आहे, यापैकी कोणी निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी चळवळीमध्ये योगदान दिले? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट एस.बी. गोदरेज. ठीक आहे, यांनी पद्मभूषण सुद्धा घेतलेलं आहे या गोष्टीसाठी. ओके, म्हणून ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे द वर्क ऑफ कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट ऑफ देवराया by taking note of biodiversity is done by dash dash environmentalist. ठीक आहे, जैवविविधतेची नोंद घेऊन देवरायांच्या वनांचे संवर्धन करण्याचे कार्य डॅश डॅश या पर्यावरण तज्ञ यांनी केलेले आहे किंवा करतात. ऑप्शन्स आहेत महादेव गाडगीळ, एस.सी. मेहता, वंदना शिवा आणि अनिल अग्रवाल. ठीक आहे, यांच्यापैकी कोण या देवरायाची नोट घेऊन किंवा वनांचे संवर्धन करण्याचे कार्य करत आहेत? कोण आहे ते? पर्यावरण तज्ञ आहेत. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट माधव गाडगीळ. ठीक आहे, लक्षात राहील नाव. माधव गाडगीळ हे एक पर्यावरण तज्ञ आहेत आणि ते जैवविविधतेची नोंद घेऊन देवरायांच्या वनांचे संवर्धन करण्याचे कार्य करत आहेत, त्याच्याशी ते रिलेटेड आहेत. ओके ओके, बघा प्रश्न To make laws such a protection of Taj Mahal mandatory inclusion of
environmental subjects in school education dash dash the legal expert field a public interest litigation in a court. ताजमहालचे संरक्षण पर्यावरण विषयाच्या सक्तीने शालेय शिक्षणात समावेश आहे असे कायदे करण्यासाठी डॅश डॅश कायदे तज्ञाने जनहित याचिका कोर्टात दाखल केल्या आहेत. ऑप्शन फर्स्ट MC मेहता, बंदना शिवा, राजेंद्र सिंह, अनिल अग्रवाल. MC मेहता सेम ऑप्शन्स आहेत मराठीमध्ये ती. तर ताजमहलच्या संरक्षणासाठी कोणते कायदे बनवण्यासाठी जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे? कोणी? दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणी याचिका दाखल केलेली आहे हे सांगायचं आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट MC मेहता. MC मेहता यांनी जनहित याचिका कोर्टात दाखल केलेली आहे रिगार्डिंग व्हॉट? ताजमहालचे संरक्षण. ओके, लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे सरदार सरोवर प्रोजेक्ट ऑन नर्मदा रिव्हर इज इन द स्टेट. नर्मदा रिव्हर वरील सरदार सरोवर प्रकल्प डॅश डॅश राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे नर्मदा नदीवरील सरदार सरोवर? ऑप्शन्स आर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका, गुजरात. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 गुजरात. ठीक आहे, गुजरात या ठिकाणी सरदार सरोवर आहे. नर्मदा नदीवरती हे सरदार सरोवर बांधलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा ऑप्शन 4 इथे करेक्ट 4 आहे, गुजरात. नेक्स्ट क्वेश्चन. सोशल ऍक्टिव्हिस्ट इन्व्हॉल्व्ड इन द रिहॅबिलिटेशन ऑफ डिस्प्लेस्ड ऑफ द नर्मदा लेक प्रोजेक्ट. नर्मदा सरोवर प्रकल्पाच्या विस्थापितांचे पुनर्वसनाशी निगडीत डॅश डॅश सामाजिक कार्यकर्ते आहेत. म्हणजे नर्मदा सरोवर प्रकल्पाशी रिलेटेड कोणत्या कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या आहेत? ऑप्शन्स आहेत सुंदरलाल बहुगुणा, वंदना शिवा, मेधा पाटकर, मनेका गांधी. सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 मेधा पाटकर. ठीक आहे, नाव लक्षात असू द्या. वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते आहेत जे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत. त्यापैकी नर्मदा सरोवरशी रिलेटेड आहे मेधा पाटकर. ओके, ऑप्शन 3 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे द सुप्रीम कोर्ट गेव एन ऑर्डर टू द इन्क्लूड द सब्जेक्ट ऑफ एन्व्हायरमेंट इन अ स्कूल करिक्युलम इन द इयर डॅश डॅश. सुप्रीम कोर्टाने पर्यावरण विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा आदेश डॅश डॅश साली दिला. कोणत्या सालापासून एन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट आपल्याला स्टडी मध्ये आला? स्कूल लेवल पासून. ठीक आहे, ऑप्शन्स 2005, 2004, 2005, अगेन 2005, ओके 2006. ठीक आहे, 2005, 2004, 2005 आणि 2006. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 2004. 2004 पासून सुप्रीम कोर्टाने पर्यावरण हा विषय कंपल्सरी केलेला आहे स्कूल लेवल पासून. ठीक आहे, अभ्यास काय काय छान छान पर्यावरण, छान छान गोष्टी, त्याच्यातून आपल्याला काय सांगितलेलं असतं? पर्यावरणाविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात किंवा पर्यावरणशी रिलेटेड अभ्यासक्रम स्टार्ट केलेला आहे. माझा परिसर, राईट. तर स्कूल लेवल पासून हे 2004 पासून स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे व्हेन डिड द भोपाळ गॅस ऍक्सिडेंट हॅपन. भोपाळ वायू दुर्घटना कधी झाली? ठीक आहे, एन्व्हायरमेंटच्या युनिटवरती अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले जातात. ऑप्शन्स आहेत डिसेंबर 3, 1981, डिसेंबर 4, 1982, डिसेंबर 3, 1983, डिसेंबर 3, 1984. ठीक आहे, 3 डिसेंबर 1981, 4 डिसेंबर 1982, 3 डिसेंबर 1983 आणि 3 डिसेंबर 1984. सो कधी झाली होती भोपाळ वायू दुर्घटना? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 3 डिसेंबर 1984. 1984 साली ही घटना घडली होती. ठीक आहे, पर्यावरणाशी रिलेटेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रॉम द युनियन कार्बाइड फॅक्टरी ऍट भोपाळ डॅश डॅश देअर वॉज अ गॅस लीक. ठीक आहे, भोपाळ दुर्घटना जी होती तिथे एक गॅस लीक झाला होता ज्याच्यामुळे भरपूर लोक मृत्यू पावले होते. ती भोपाळ दुर्घटना 3 डिसेंबर 1984 ला घडलेली. ठीक आहे, आता कोणता वायू त्या दुर्घटनेमध्ये वायूची गळती झाली होती? ठीक आहे, भोपाळ येथील युनियन कार्बाइड कारखान्यातून डॅश डॅश वायूची गळती झाली होती. कोणता वायू होता ज्याच्यामुळे एवढ्या लोकांना नुकसान झालं होतं? ऑप्शन्स आहेत क्लोरीन, कार्बन मोनॉक्साइड, मिथेल आयसोक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 मिथेल आयसोसोनाइड. ओके, मिथाइल, म्हणून इथे ऑप्शन 3 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे ड्यू टू सल्फर डायऑक्साइड डॅश डॅश डिसीज आर पॉसिबल. सल्फर डायऑक्साइड मुळे डॅश डॅश रोग संभवतात. ऑप्शन्स आर आय इरिटेशन, नमनेस ऑफ नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी अँड लंग डिसीज, किडनी डिसीज, डोळ्यांची जळजळ होणे,
मज्जासंस्था बधीर होणे, श्वसनाचे व फुफ्फुसाचे रोग आणि किडनीचे रोग. कशामुळे सल्फर डायऑक्साइडमुळे कुठला त्रास होतो? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 रेस्पिरेटरी आणि लंग डिसीज. ठीक आहे, श्वसनाचे आणि फुफ्फुसाचे रोग या सल्फर डायऑक्साइड होतं. श्वसनाद्वारे ते मध्ये जातात आणि ते लंग्सला त्रास देतात आणि त्याच्यामुळे त्याचे रोग किंवा डिसीजेस हे लोकांना होतात. ठीक आहे, सल्फर डायऑक्साइड. पुढचा प्रश्न आहे व्हॉट कॉजेस लीड फॉर्मेशन इन एअर. हवेत शिसे निर्मिती कशामुळे होते? ऑप्शन्स आर व्हेकल फर्म्स, मेटल प्रोसेसिंग इंडस्ट्री, लीड बॅटरी प्रोडक्शन अँड ऑल ऑफ दी अबो. वाहनातील धूर, धातू प्रक्रिया उद्योग, लीड बॅटरी उत्पादन आणि वरील सर्व. तर यापैकी कशामुळे लीड शिसेची निर्मिती होते? कशामध्ये? हवेमध्ये. ठीक आहे, हवेमध्ये होते असं विचारलेलं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. या तिन्ही इंडस्ट्रीज मधून किंवा या तिन्ही इंडस्ट्री नाहीये, तिन्ही प्रकारामधून हवेमध्ये शिसेची निर्मिती होते, जे की हानिकारक आहे पर्यावरणाला. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. वरील सर्व ऑल ऑफ दी अबो आर करेक्ट. पुढचा प्रश्न आहे व्हॉट कॉजेस कार्बन मोनॉक्साइड गॅस. कार्बन मोनॉक्साइड वायू कशामुळे निर्माण होतो? ऑप्शन्स आर ड्रायव्हिंग ॲट एक्सेसिव्ह स्पीड, excessive use of fuel, insufficient combustion of fuel, process in metal processing industry. वाहन अतिवेगाने चालवणे, इंधनाचा अतिवापर, इंधनाचे अपुरे ज्वलन आणि धातू प्रक्रिया उद्योगातील प्रक्रिया यापैकी कशामुळे कार्बन मोनॉक्साइड वायू निर्माण होतो? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 प्रोसेस इन मेटल प्रोसेसिंग इंडस्ट्री. धातू प्रक्रिया उद्योगातील प्रक्रिया याच्यामुळे पर्यावरणामध्ये कार्बन मोनॉक्साइड वायू तयार होतो, निर्माण होतो. ओके, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे कार्बन मोनॉक्साइड गॅस इज मेनली प्रोड्यूस्ड फ्रॉम व्हॉट. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साइड वायू मुख्यतः कशातून निर्माण होतो? ऑप्शन्स आर व्हेकल, इंडस्ट्रियल फॅक्टरीज, गार्बेज पॉल्युशन अँड देन कोल इंडस्ट्रीज. वाहने, औद्योगिक कारखाने, कचरा प्रदूषण आणि कोळसा उद्योग यापैकी कशामुळे होतं कार्बन मोनॉक्साइड निर्माण? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट व्हेकल. कार्बन मोनॉक्साइड जास्तीत जास्त किंवा मुख्यतः जी वाहनं चालतात रस्त्यांनी त्याच्यामुळे होतो. ठीक आहे, व्हेकल्स याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश गॅस रिड्युसेस द अमाउंट ऑफ हिमोग्लोबिन इन द ब्लड. ठीक आहे, डॅश डॅश वायूमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. कोणत्या वायूमुळे? ऑप्शन्स आर सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड. ठीक आहे, सेम ऑप्शन्स मराठीमध्ये पण आहे. सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड. तर यापैकी कोणता वायू कारणीभूत आहे हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी, रक्तातील हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी? ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 कार्बन मोनॉक्साइड. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साइड बद्दल अजून एक प्रश्न मागे गेलेला आहे. कार्बन मोनॉक्साइड मध्ये रक्तातील हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी रिझन ठरू शकतं. ठीक आहे, हा वायू. पुढचा प्रश्न आहे मॅच द करेक्ट पेअर. योग्य जोड्या जुळवा. ऑप्शन्स किंवा जोड्या दिलेल्या आहेत सल्फर डायऑक्साइड, ओझोन, नायट्रोजन ऑक्साइड आणि मिथेल आयसोनेट. ओके, त्याच्यानंतर इकडे दिलेलं आहे MiC NOx O3SO2. ठीक आहे, आता याच्यातले त्याचे शॉर्ट फॉर्म्स किंवा त्यांचे सायंटिफिक नेम जे आहेत ते सांगायचे आहेत. सो याच्यामधलं हे ऑप्शन्स खाली दिलेले जोड्या लावलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, ज्याच्यामध्ये बघा जोड्या दिलेल्या आहेत ऑप्शन फर्स्ट सल्फर डायऑक्साइडचा 4SO2 नी सल्फर डायऑक्साइड ओळखला जातो. त्याच्यानंतर B3 दिलेला आहे म्हणजे O3 नी ओझोन ओळखला जातो. त्याच्यानंतर C चे काय आहे 2 आहे नायट्रोजन ऑक्साइड NOx ने ओळखला जातो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर D चा 1 आहे मिथेल आयसोनेट कशाने ओळखला जातो? MiC ने ओळखला जातो. ओके, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. योग्य जोड्या याच्यामध्ये लावलेली आहे. ठीक आहे, लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश द एअर प्रेशर इज लो इन द ॲटमॉस्फेरिक लेअर. डॅश डॅश वातावरणाच्या थरात हवेचा दाब कमी असतो. कोणत्या थरामध्ये कुठल्या लेवल मध्ये वातावरण थराचा हवेचा दाब कमी असतो? ऑप्शन्स आर तपांबर, सितांबर, आयनांबर यापेक्षा वेगळे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 आयनांबर. आयनांबर या
लेअरमध्ये किंवा या स्टेजमध्ये एअर प्रेशर कसा असतो, कमी असतो. ठीक आहे, ॲटमॉस्फेरिक लेअरमध्ये. ओके, ऑप्शन 3 करेक्ट आहे. एकदा तुम्ही एक्स्ट्रा स्टडी या चॅप्टरवरती किंवा या टॉपिक वरती तुम्ही करा थोडासा, की वातावरणाचे स्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, द अमाउंट ऑफ नायट्रोजन इन द एअर. हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे हे सांगायचं आहे. अँड ऑप्शन्स आर 20.99%, 78.3%, 0.94%, 0.03%. 20.99%, 78.3%, 0.94%, 0.03%. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 78.3%. 78.3% नायट्रोजन हवेमध्ये असतं. ठीक आहे, नायट्रोजनचं प्रमाण जे हवेमध्ये असते ते एवढं असतं. ओके, पुढचा प्रश्न आहे, द अमाउंट ऑफ ऑक्सिजन इन द एअर इज. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स आर 0.03%, 20.99%, 31.40%, 0.94%. ठीक आहे, 3%, 20.99%, 31.40%, 0.94%. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 20.99%. जवळजवळ 21% जे आहेत हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं. ठीक आहे, 20.9. ड्रॅगनचे हवेतील प्रमाण डॅश डॅश आहे. Concentration of argon in air is dash dash. Options are 0.94%, 0.03%, 0.35% and 0.40 म्हणजे 40%. ठीक आहे, मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहे. 0.94%, 0.03%, 0.35%, 0.40%. आता हवेमध्ये आर्गॉन असतो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्यांचं प्रमाण हवेमध्ये किती आहे हे सांगायचं आहे. नॉर्मली किती असतं हे सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, 0.94%. ठीक आहे, म्हणजे 1% व्हायला आपल्याला किती पाहिजेत पॉइंट्स, 6 पॉइंट्स पाहिजेत, पण इथे 94% आर्गन हवेमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतो. ठीक आहे, हवेतील प्रमाण किती आहे मग 94%, 0.94%. ओके, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट कॉजेस स्मोक इन ॲटमॉस्फेअर. ज्याला स्मॉक पण म्हणतात, स्मोक आणि फॉग असं दोन्ही मिळून स्मॉग असतो, राईट. तर वातावरणामध्ये धुरके त्याला म्हणतात. ठीक आहे, धुके आणि धुरके. ठीक आहे, कशामुळे तयार होतात. ऑप्शन्स आर ड्यू टू स्मोक, ड्यू टू फॉग्स, ड्यू टू स्मोक अँड मिस्ट अँड ड्यू टू पॉयझनस गॅसेस. ठीक आहे, धुरामुळे, धुक्यांमुळे, धूर व धुक्यांमुळे आणि विषारी वायूंमुळे यापैकी कशामुळे स्मॉग तयार होतो हे सांगायचं आहे. तर नेमकं याचं कशामुळे तयार होतात हे धुरके, वातावरणामध्ये स्मॉग कशामुळे तयार होतो. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, स्मोक अँड मिस्ट. ठीक आहे, धूर पण असतो आणि धुकं पण असतो, त्यामुळे तिथे काय होतो, स्मोक होतो, म्हणून त्याला धुरके असं म्हणतात. धुके आणि धूर. ठीक आहे, आणि इंग्लिश मध्ये धुरके, धूर आणि धुके त्याच्या, आणि स्मॉग मध्ये स्मोक अँड फॉग. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ऍसिड रेन इज कॉज्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन विथ गॅस. आम्लपर्जन्य वायूशी ऑक्सिजनचा संयोग झाल्याने होते. कशाचे संयोग झाल्यामुळे. ऑप्शन्स आहेत कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, ओझोन. कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, ओझोन. सेम ऑप्शन्स इकडे पण आहेत. तर कशामुळे होतो हा रेन, ऍसिड रेन किंवा आम्लपर्जन्य. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे, ऑप्शन 3 करेक्ट आहे. तुम्ही मला वाटतं सायन्सच्या बुकमध्ये तुम्ही स्कूलमध्ये असतानाच वाचलं असेल की ऍसिड हा सल्फर डायऑक्साइड मध्ये होतो किंवा या वायूच्या संयोगामुळे होतो, किंवा या वायूच्या संपर्कात येऊन जो पाऊस पडतो त्याला आपण ऍसिड रेन म्हणतो, आम्लपर्जन्य म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, अर्थ ग्रीन हाऊस इफेक्ट इज. पृथ्वीचे हरितगृह परिणाम म्हणजे काय. ऑप्शन्स आर डिस्ट्रक्शन ऑफ ग्रीन प्लांट्स ऑन अर्थ, irregular growth of green plants on earth, increase in earth's temperature and depletion of ozone. पृथ्वीवरील हरित वनस्पती नष्ट होणे, पृथ्वीवरील हरित वनस्पतीची अनियमित वाढ होणे, पृथ्वीचे तापमान वाढणे, ओझोनचे प्रमाण कमी होणे. तर यापैकी पृथ्वीवरचे हरितगृह परिणाम म्हणजे काय. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, पृथ्वीचे तापमान वाढणे. ठीक आहे, जसं की आपण म्हणतो की टेम्परेचर वाढत आहे त्यामुळे इथे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये हे करेक्ट आन्सर आहे आपल्या क्वेश्चन नंबर, या क्वेश्चनचं थर्ड ऑप्शन बरोबर आहे. ओके,
पुढचा प्रश्न आहे ओझोन गॅस लेअर इज ॲट डॅश डॅश हायेस्ट अबोव द अर्थ. पृथ्वीवरून डॅश डॅश उंचीवर ओझोन वायूचा थर आहे. ओझोन वायूचा थर आहे सगळ्यात वरी खूप वर थर आहे आपल्याला माहिती आहे, पण किती मीटरच्या वरती हा थर चालू होतो पृथ्वीच्या ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहे 10 ते 15 किलोमीटर, 20 ते 25 किलोमीटर, 30 ते 55 किलोमीटर, 45 ते 55 किलोमीटर, 10 to 15, 20 to 25, 30 to 55, 45 to 55. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 20 to 25 किलोमीटर. ठीक आहे, 20 ते 25 किलोमीटर उंचीवरती पृथ्वीवरून, ठीक आहे, पृथ्वीवरून 20 ते 25 किलोमीटर पासून ओझोन वायूचा थर चालू होतो. ठीक आहे, लक्षात राहील. ओझोन वायू, ओझोन लेअर कुठे स्टार्ट होतो? पृथ्वीपासून. जवळपास एखादं गाव लक्षात ठेवा जे 20 ते 25 किलोमीटर असेल, त्याच्यावरून तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे फॉर ग्रीन हाऊस इफेक्ट डॅश डॅश द इन्क्रीजिंग अमाउंट ऑफ गॅस इन अ ॲटमॉस्फिअर इज रिस्पॉन्सिबल. हरितगृह परिणामासाठी डॅश डॅश वायूचे वातावरणातील वाढते प्रमाण कारणीभूत ठरत आहेत. कोणता असा वायू आहे किंवा कोणता असा ॲटमॉस्फिअर मध्ये गॅस वाढतो आहे ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला दिसतो आहे. ऑप्शन्स आहेत ओझोन, दुसरा आहे सल्फर डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन डायऑक्साइड. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, या वायूमुळे वातावरणामध्ये हरितगृह परिणाम आपल्याला दिसत आहे किंवा यामुळेच आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट दिसतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द एअर डॅश डॅश इज. कार्बन डायऑक्साइडचे हवेतील प्रमाण डॅश डॅश टक्के आहे. मगाशी बघितलं होतं आर्गनचं प्रमाण बघितलं होतं 0.94. आता आपल्याला कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण किती आहे हवेमध्ये हे बघायचं आहे. ऑप्शन्स आर 0.03%, 0.94%, 1.3%, and then 1.3%, 40, देन 20.99%. ठीक आहे, मराठीमध्ये सेम ऑप्शन आहे 0.03%, 0.94%, 1.3%, त्याच्यानंतर 20.99%. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन फर्स्ट 0.03%. आणि हे प्रमाण कार्बन डायऑक्साइडमुळे बघितलं आपण हानी होऊ शकते, त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड वायूमध्ये एवढंच असलं तर बरं आहे. ठीक आहे, म्हणून 0.03% हवेमध्ये प्रमाण कार्बन डायऑक्साइडचा आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. पुढचा प्रश्न आहे ओझोन लेअर इज बीइंग डिस्ट्रॉयड ड्यू टू. ओझोनचा थर डॅश डॅश मुळे नष्ट होत आहे. कशामुळे नष्ट होत आहे? ऑप्शन्स आर कार्बन डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साइड. ठीक आहे, सेम ऑप्शन्स मराठीमध्ये पण आहे. ओझोनचा थर नष्ट कशामुळे होतोय? ओझोनचा थर हा इज लाईक प्रोटेक्शन फॉर द अर्थ. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीसाठी हा एक आवरण आहे, कव्हर आहे असं आपण म्हणू शकतो. जे रेज सन पासून येत असतात, उन्हापासून जे आपल्याला हानिकारक किरण येत असतात त्यांना अडवून तो डिफ्लेक्ट करत असतो, परत पाठवत असतो. ठीक आहे, आणि हा ओझोनचा थर जो आहे तो कमी कमी होत आहे किंवा नष्ट होत आहे, तो कोणत्या वायूमुळे? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ठीक आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स याच्यामुळे ओझोनचा थर जो आहे तो विरळ होत आहे किंवा नष्ट होत आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन करेक्ट इथे आहे ऑप्शन 2, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ओके, क्लिअर आहे. पुढचा प्रश्न आहे अर्थ डॅश डॅश पर्सेंट इज कव्हर बाय वॉटर. पृथ्वीचा डॅश डॅश टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. आता ऑप्शन्स बघता तुम्ही मॅप जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की पाणी जास्त आहे भूभागापेक्षा पृथ्वीवरती, राईट. पण हे पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे क्वेश्चन मध्ये. आन्सर ऑप्शन्स आहेत 51, 71, 90, 20. 51, 71, 90 आणि 20. ठीक आहे, तर पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 71%. ठीक आहे, उरलेले 29% जे आहे तो भूभाग आहे. आणि या 71% मध्ये सुद्धा पिण्याचं पाणी किंवा जे आपल्याला वापरण्यायोग्य पाणी आहे ते खूप कमी आहे. बाकीचं जे पाणी आहे ते समुद्राचं पाणी आहे. ठीक आहे, तर लक्षात राहील 71% पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला भाग आहे, बाकी इतर भूभाग आहे. पुढचा प्रश्न आहे ऑन अर्थ डॅश डॅश ड्रिंकिंग वॉटर इज युजफुल. राईट, बघा आला पुढचा प्रश्न. ठीक आहे, पृथ्वीवरील डॅश डॅश पाणी पिण्यास उपयुक्त आहे. एकूण आहे 71%, पण त्याच्यापैकी किती टक्के पाणी आपण पिऊ शकतो किंवा पिण्यायोग्य आहे? ऑप्शन्स आर 15%, 71%, 7% and 1%. 15%, 71%, 60% आणि 1%. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, 1%.
ठीक आहे. 1% फक्त पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. 71% फक्त 1%. बघा लक्षात ठेवा, प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला किती जपून पाणी वापरावं लागतंय तो एक जागरूकतेचा विषय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, ज्याला BOD म्हणतात, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड टेस्ट यूज टू मेजर पोल्युशन. ठीक आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड BOD चाचणी प्रदूषणाचे मापन करण्यासाठी वापरतात. तर कोणतं प्रदूषण मोजण्यासाठी किंवा मापन करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते, हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आर गॅस, साऊंड, वॉटर, लँड. ह्या सगळ्यांचं प्रदूषण होत असतं, पण ह्या सगळ्यांमध्ये कोणतं प्रदूषण मोजण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 पाणी. ठीक आहे. बायोलॉजिकल वॉटर. ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे जीव पण राहत असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती ऑक्सिजन असेल, बायोलॉजिकल जीव किती असतात, ह्या सगळ्या टेस्ट त्याच्यामधून वापरल्या जातात की पाण्याचं प्रदूषण मोजण्यासाठी. ठीक आहे. म्हणून ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर द टेस्ट इन्व्हॉल्व्ड इन मेजरिंग वॉटर पोल्युशन. जलप्रदूषणाचे मापन करण्याची निगडीत कोणत्या चाचण्या आहेत? त्याचा आन्सर करेक्ट यायला पाहिजे तुम्हाला. ओके. ऑप्शन्स आहेत BOD, COD, HOD, त्याच्यानंतर 1 and 2. ठीक आहे. BOD, COD, HOD and 1 and 2. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. एक तर टेस्ट आपल्याला माहितीच आहे BOD, आणि चाचण्या विचारल्यात आपल्याला जलप्रदूषणाचे मापन करण्याशी निगडीत चाचण्या कोणत्या नाही, फक्त एक चाचणी नाही विचारलं तर कोणत्या चाचण्या आहे. तर याच्यामध्ये पहिले एक असणार आहे आणि पहिला सोबत असणारा ऑप्शन जे असणार आहे ते असणार आहे. म्हणजे ऑप्शन इथे कुठले करेक्ट असणार आहे आपला 4, 1 and 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे when did the Indian government start गंगा क्लिनिंग कॅम्पेन. ठीक आहे. भारत सरकारने गंगा शुद्धीकरण मोहीम कधी सुरू केली? ऑप्शन्स आहेत 1975, 1985, 1995, 1990. ठीक आहे. 1975, 1985, 1995, 1990. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1985. 1985 हे याचं करेक्ट आन्सर आहे. भारत सरकारने 1985 मध्ये गंगा शुद्धीकरण मोहीम स्टार्ट केली होती, सुरू केली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे इनिशिएटिंग ऑफ रिव्हर कन्झर्वेशन प्रोजेक्ट ॲट नॅशनल लेवल हॅज इट बीन अ इयर. राष्ट्रीय स्तरावर नदी संवर्धन प्रकल्पाची सुरुवात डॅश डॅश साली झाली. कधी झाली होती? ऑप्शन्स आर 1990, 1995, 2000 and 2005. 1990, 1995, 2000 आणि 2005. तर यापैकी करेक्ट आन्सर काय आहे? कधी स्टार्ट झालं होतं नदी संवर्धन प्रकल्पाची सुरुवात, ते पण राष्ट्रीय स्तरावर. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1995. ठीक आहे. 1995 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नदी संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. 1995 लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे स्टेज क्रायटेरिया इन इंडिया आर रिलेटेड टू पोल्युशन. भारतामध्ये स्टेज निकष डॅश डॅश प्रदूषणाशी निगडीत आहेत. कशाशी रिलेटेड आहेत? ऑप्शन्स आर इंडस्ट्रियल पोल्युशन, व्हेइक्युलर पोल्युशन, थर्मल पोल्युशन अँड लँड पोल्युशन. औद्योगिक प्रदूषण, वाहन प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, भूमी प्रदूषण. यापैकी कोणत्या प्रदूषणामध्ये स्टेज निकष, ठीक आहे, स्टेज क्रायटेरिया आहेत हे सांगायचं आहे. आणि स्टेज क्रायटेरिया कुठल्या प्रदूषणाशी निगडीत आहे असा आपला क्वेश्चन आहे. सो त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन 2 व्हेइक्युलर पोल्युशन, वाहन प्रदूषण. ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात. प्रदूषण किती प्रमाणात होऊ शकतं, ते PUC वगैरे आपण काढतो, वाहनांचं प्रदूषण होऊ नये किंवा प्रदूषण होतंय की नाही, हे व्हेइकल प्रदूषण किती % मध्ये सोडत आहे, प्रदूषणामध्ये किती % मध्ये हा हानी पोहोचवतोय, से हे निकष लावू शकतात. ठीक आहे. हे वाहन प्रदूषणासाठी असतं. म्हणजे इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. ठीक आहे. बघूया प्रश्न. भारतात शिसे विरहित पेट्रोल कधीपासून विकले जाऊ लागले? सिन्स वेन वॉज अनलिडेड पेट्रोल सोल्ड इन इंडिया. ठीक आहे. भारतामध्ये शिसे नसलेलं पेट्रोल कधीपासून विकलं जाऊ लागलं हा प्रश्न आहे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत 1 फेब्रुवारी 1998, 1 फेब्रुवारी 1999, 1 फेब्रुवारी 2000, 1 फेब्रुवारी 2001. ठीक आहे. 1 फेब्रुवारी 1998, 1 फेब्रुवारी 1999, 1 फेब्रुवारी 2000 आणि 1 फेब्रुवारी 2001 असे ऑप्शन्स आहेत. आणि यापैकी करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन 3 आहे 1 फेब्रुवारी 2000 हे याचं करेक्ट आन्सर आहे. या दिवसापासून किंवा इथून भारतात शिसे विरहित पेट्रोल
विकण्यास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, ऑप्शन थर्ड करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द इको मार्क स्कीम स्टार्टेड फॉर इको फ्रेंडली प्रोडक्ट्स? पर्यावरण सुसंगत वस्तूंना इको मार्क देण्याची योजना कधी स्टार्ट झालेली आहे? जसे की हा युनिट पूर्ण एन्व्हायरमेंट, पीपल डेव्हलपमेंट म्हणजे लोक आणि विकास यांच्यावरती आहे. सो याच्यामध्ये इको फ्रेंडली किंवा पर्यावरणाशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. सो याच्यामध्ये विचारलेल्या इको मार्क देण्याची योजना कधी स्टार्ट झालेली आहे? ऑप्शन्स म्हणजे जे काही प्रोडक्ट्स असतात ते इको फ्रेंडली आहेत हे डिक्लेअर करण्याची योजना कधीपासून स्टार्ट झाली? ऑप्शन्स आहेत 1980, 1991, 2001, 2007 हे ऑप्शन्स आहेत. 1980, 1991, 2001 आणि 2007. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 1991. 1991 मध्ये ही योजना स्टार्ट झालेली. कोणती योजना? प्रोडक्ट्सला इको फ्रेंडली इको मार्क देण्याची स्कीम. ओके, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, लोगो ऑफ इकोमार्क इज डॅश डॅश. इकोमार्कचा लोगो काय आहे? इकोमार्कचा लोगो डॅश डॅश आहे. आता इकोमार्क म्हणजे आपण समजून घेतलं की जे इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही असे प्रोडक्ट्स त्यांना मार्क देऊन दाखवलं जातं की हे इको फ्रेंडली आहेत. सो तो मार्क काय आहे किंवा त्या मार्क मध्ये काय असतं? ऑप्शन्स आर पिक्चर ऑफ द ट्री, वृक्षाचे चित्र, इथन पॉट, मातीचे भांडे, ॲनिमल पिक्चर्स, प्राणी चित्र, बर्ड्स, पक्षी. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, इथन पॉट, मातीचे भांडे. मातीचे भांडे काय आहे? इको मार्कचा लोगो आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड इस्टॅब्लिश? केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? ऑप्शन्स आहेत 1972, 1974, 1976 आणि 1978. 1972, 1974, 1976, 1978 हे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, आणि कणाची स्थापना विचारलेली आहे? केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 1974. 1974 साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली आहे. आणि हे काय काम करतं? तर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा स्कीम्स किंवा जर कुठे प्रदूषण होत असेल तर त्यांना दंड लावून ते कमी करण्यासाठी काम करण्यासाठी हे मंडळ स्थापन केलेले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कॉजेस ऑफ ओझोन डिप्लेशन. ओझोनचा ऱ्हास होण्याची कारण काय काय आहेत? ऑप्शन आहे एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन, मिथाइल क्लोरोफॉर्म, हॅलोन्स अँड केमिकल्स, ऑल ऑफ द अबोव. इकडे आहेत एअर कंडिशन, रेफ्रिजरेटर, मिथेल क्लोरोफॉर्म, हेलॉन्स, रसायने, वरील सर्व. सो याचं करेक्ट आन्सर आहे ओझोन लेअर. आपण बघितलं होतं पृथ्वीच्या 20 ते 25 किलोमीटर पर्यंत असतो. ठीक आहे, आणि त्या काय काम करतो? सूर्यापासून संरक्षण, सूर्याची जी हानिकारक किरणे आहे त्याच्यापासून संरक्षण करण्याचं काम करतो. आणि हा ऱ्हास होत आहे, हे ऱ्हास होत म्हणजे कमी होत आहे. तो याचं रिझन काय आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, ऑप्शन 4 म्हणजे काय आहे की या सगळ्यांमुळेच ओझोनचा ऱ्हास होत आहे किंवा ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत हे ओझोनचं प्रमाण कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 रिलेटेड टू? ठीक आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 कशाशी संबंधित होतो किंवा आहे? ठीक आहे, हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे किंवा या संबंधी म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल विषयी बरेच प्रश्न विचारलेले गेले आहेत मागच्या एक्झाम्स मध्ये. ऑप्शन्स आहेत रिडक्शन इन द यूज ऑफ प्रोडक्शन ऑफ द क्लोरोफ्लोरोबोन्स, reducing the increasing amount of carbon dioxide, controlling vehicular pollution, control of noise pollution. ठीक आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन वापर व निर्मितीमध्ये घट, कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण कमी करणे, वाहन प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे, हे सगळे काय आहेत? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 याच्यापैकी कशाशी संबंधित होता हे सांगायचं आहे. यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर आणि त्याच्या निर्मितीमध्ये घट करणे याच्यासाठी हा प्रोटोकॉल आहे. आणि तो कशामधून होतो? आपण जो AC यूज करतो, रेफ्रिजरेटर यूज करतो, त्याच्यातून जो गॅस बाहेर येतो तर त्याच्यामधून हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आपण त्याचा कमी करण्यासाठी हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 स्थापन केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which gas is not included in greenhouse gas?
हरितगृह वायूमध्ये कोणत्या वायूचा समावेश होत नाही? ऑप्शन्स आर कार्बन डायऑक्साइड, ओझोन, मिथेन, हायड्रोजन. ठीक आहे, कार्बन डायऑक्साइड, ओझोन, मिथेन, हायड्रोजन. सो यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 हायड्रोजन. हायड्रोजन हा ग्रीन हाऊस गॅसमध्ये येत नाही. बाकीचे जे तिन्ही आहेत ते ग्रीन हाऊस गॅसमध्ये हरितगृह वायूमध्ये इन्क्लुडेड आहेत किंवा येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ओझोन ॲब्झॉर्ब द डॅश डॅश रेज ऑफ सनलाइट. ठीक आहे, ओझोन प्रकाशातील डॅश डॅश किरणे शोषून घेतो. जे आपण बोललो की सूर्यप्रकाशातून जे हानिकारक रेज आहेत ते इथं काय केले जातात, शोषून घेतले जातात. तर त्या रेजला काय म्हटलं जातं? ऑप्शन्स आर गॅमा रेज, सबटल वेव्स, यूव्ही रेज. ठीक आहे, गॅमा किरणे, सूक्ष्म लहरी, अतिनील किरणे. ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबोव, इकडे वरील सर्व. सो याचं करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी कुठली किरणं शोषून घेतात? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 यूव्ही रेज. ठीक आहे, यूव्ही रेज अतिनील किरणे असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, हार्श जे असतात ते रेज किंवा ते खेचून घेतले जातात. ठीक आहे, ओझोन लेअर मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया इज अन ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड्स युरो कन्फर्मिटी सर्टिफिकेट्स रिगार्डिंग पोल्युशन नॉर्म्स ऍक्ट. ठीक आहे, प्रदूषण निकषांबाबत युरो सुसंगत प्रमाणपत्रे देणारी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था डॅश डॅश ठिकाणी आहे. ऑप्शन्स आर बँगलोर, चेन्नई, पुणे, नागपूर. बेंगळुरू, चेन्नई, पुणे, नागपूर ऑप्शन्स आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 पुणे. ठीक आहे, पुण्याच्या ठिकाणी ही संस्था किंवा रिसर्च असोसिएशन काम करते. ठीक आहे, रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन वॉज द वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट पास्ड. वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा संमत करण्यात आला? ऑप्शन्स आर 1965, 1972, 1978, 1985. 1965, 1972, 1978, 1985 वन्यजीव संरक्षण कायदा. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 1978, 1978. ठीक आहे, 1978 साली वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे साऊंड लेवल अप टू डॅश डॅश हॅव नो इफेक्ट ऑन हेअरिंग. डॅश डॅश पर्यंतच्या ध्वनी पातळीचा श्रवण क्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. ऑप्शन्स आर 120 डेसिबल्स, 110 डेसिबल, 90 डेसिबल्स, 80 डेसिबल्स. 120 डेसिबल, 110 डेसिबल, 90 डेसिबल आणि 80 डेसिबल्स. हे काय आहे? डेसिबल काय आहे? हे युनिट आहे श्रवणचं, ऐकण्याचं. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, मिनिमम आपल्याला म्हणजे या आवाजामध्ये आपल्याला आवाज ऐकू येतो आणि याचा कुठल्याही प्रकारे श्रवण क्रियेवर परिणाम होत नाही. याच्यापेक्षा जास्त जर नॉईज असेल तर तो नॉईज पोल्युशन होतो आणि तो आपल्या ऐकण्याच्या प्रक्रियेवरती किंवा आपल्या कानांना खूप त्रासदायक असू शकतो. ठीक आहे, म्हणून 80 डेसिबल्स याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी डॅश डॅश शांततेच्या टप्प्यात येत नाही. डॅश ऑफ द फॉलोइंग डॅश डॅश डज नॉट कम इन द फेज ऑफ पीस. शांततेच्या फेजमध्ये येत नाही. ऑप्शन स्कूल, हॉस्पिटल, टुरिस्ट प्लेसेस अँड कोर्ट. शाळा, हॉस्पिटल, पर्यटन स्थळे आणि कोर्ट्स. ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे टुरिस्ट प्लेस. टुरिस्ट प्लेस इथे शांतता असणार आहे का? प्रत्येक वेळी गर्दी असणारे लोक फिरायला येणार आहे त्यावेळेस तिथे शांतता एक्सपेक्टेड करू शकतो का आपण? एक्सपेक्टेड आहे का? नाही. म्हणून ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन 3 पर्यटन स्थळे. ओके, ही शांततेच्या टप्प्यात येत नाही. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन. Okay, next question. Noise pollution was made a crime under the Environment Protection Act of India. भारतातील डॅश डॅश पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये ध्वनी प्रदूषण हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. कोणत्या कायद्यानुसार? ऑप्शन्स आहेत 1974, 1980, 1986, 1990. 1974, 1980, 1986, 1990. यापैकी कोणत्या कायद्यानुसार ध्वनी प्रदूषण होतं? पर्यावरणाला हानिकारक ध्वनी प्रदूषण असतं. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 1986. 1986च्या कायद्यानुसार भारतातील पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये ध्वनी प्रदूषण करणं हा गुन्हा ठरवण्यात आला आहे किंवा हा त्रासदायक असणार आहे आणि तो गुन्हा होईल. ओके, पुढचा प्रश्न आहे व्हेन वॉज द रेडिएशन फ्रॉम न्यूक्लिअर रिएक्टर ॲट केर्नोबिल साइट इन रशिया. ठीक आहे, रशियातील चेर्नोबिल ठिकाणच्या अणुभट्टीतून किरणोत्सार कधी झाला? ऑप्शन आहे 30 एप्रिल 1985, 30 एप्रिल 1986, 30 एप्रिल 1987, 30 एप्रिल 1988.
30th April 1985, 30th April 1986, 30th April 1987, 30th April 1988 हे ऑप्शन्स आहेत आणि यापैकी कोणत्या दिवशी रशियातील चर्नोबिल येथे अणुभट्टीतून किरणोत्सर्ग झाला? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 30th एप्रिल 1986, 30 एप्रिल 1986 साली हा किरणोत्सर्ग झाला होता. ओके, लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज इंडियाज फर्स्ट एन्व्हायरमेंटल फॉरेस्ट ऍक्ट इनॅक्टेड? भारतातील पहिला पर्यावरण विषयक जंगल संरक्षण कायदा कधी झाला? ऑप्शन्स 1990, 1927, 1935, 1943. 1919, 1927, 1935, 1943. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 1927. 1927 साली इयरला भारतातील पहिला पर्यावरण विषयक जंगल संरक्षण कायदा झाला. ठीक आहे. बघा प्रश्न आजचा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग? पृथ्वीच्या तापमान वाढीचा कोणता परिणाम होईल? ऑप्शन्स आर, हिमालयन स्नो विल मेल्ट, cities will go underwater due to rise in sea level, biodiversity will be endangered, all of the above. ठीक आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीचा कोणता परिणाम होईल असा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स आहेत, हिमालयातील बर्फ वितळेल, समुद्र पातळीतील वाढीमुळे शहरे पाण्याखाली जातील, जैवविविधता धोक्यात येईल आणि वरील सर्व होईल. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? एकदम सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. नॉर्मली आपण डिस्कशन करताना सुद्धा असं बोलतो की तापमान वाढलं पृथ्वीचं तर काय होईल. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. ऑफकोर्स हिमालयाचा बर्फ वितळायला लागेल ग्लोबल वॉर्मिंगमुळे. ठीक आहे. तापमान वाढल्यानंतर जर हीट वाढली तर बर्फ वितळणारच आहे आणि बर्फ वितळला तर त्या बर्फाचं पाणी होणार आणि समुद्र पातळी सुद्धा वाढणार. समुद्र पातळी वाढली आणि त्याच्या पात्राबाहेर जर पुढे पाणी आलं तर शहरं पाण्याखाली जाणार. बरोबर आहे. आणि पाण्याखाली म्हणजे शहरं पाण्याखाली आली तर तिथे जी काही जैवविविधता आहे ती सुद्धा कशी येणार आहे? धोक्यात येणार आहे. म्हणून आपला ऑप्शन इथे 4 आहे, ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, टू स्टॉप द ग्लोबल डिझास्टर डॅश डॅश अ व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन वर्क्स? जागतिक पातळीवरील आपत्ती थांबविण्यासाठी डॅश डॅश स्वयंसेवी संस्था कार्य करते. ऑप्शन्स आर, रेड सर्कल, रेड रिबन, रेड क्रॉस, रेड रोज. रेड सर्कल, रेड रिबन, रेड क्रॉस, रेड रोज. त्याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 आहे, रेड क्रॉस. ठीक आहे. रेड क्रॉस याचा करेक्ट आन्सर आहे. रेड क्रॉस ही संस्था कशासाठी काम करते? ही जागतिक पातळीवर काम करते आपत्ती थांबवण्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लँडस्लाइड्स इन्सिडेंट्स ऑक्युअर ड्युरिंग विच टाइम? ठीक आहे. भूस्खलन होण्याच्या घटना कोणत्या काळात होतात? भूस्खलन म्हणजे काय की जमिनीचा जो भाग आहे वरच्या डोंगरावरचा वगैरे तो खाली घसरून येतो डायरेक्ट, राईट, त्याला भूस्खलन म्हणतात. लँडस्लाइड्स म्हणतात. ऑप्शन्स आहेत, समर, विंटर, रेनी सीझन, ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये आपण भरपूर न्यूज ऐकतो की या ठिकाणी दरड कोसळली किंवा या ठिकाणी डोंगरचा भाग खाली आलाय, लँडस्लाइड झाली. सो ते भूस्खलन आहे. आपल्याला पावसाळ्यातच ह्या न्यूज ऐकायला भेटतात कारण या सीझन मध्ये ह्या प्रकारच्या घटना होत असतात. ठीक आहे. म्हणून ऑप्शन 3 येथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, सिस्मिक मेजरमेंट डॅश डॅश इज डन बाय? ठीक आहे. भूकंपाचे मापन डॅश डॅश द्वारे केलं जातं. ठीक आहे. ऑप्शन्स आर, बॅरोमीटर, सिस्मोग्राफ, स्टेथोस्कोप अँड हायग्रोमीटर. ठीक आहे. मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहे, बॅरोमीटर, सिस्मोग्राफ, स्टेथोस्कोप, हायग्रोमीटर. ठीक आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, सिस्मोग्राफ. ठीक आहे. सिस्मिक मेजरमेंट सिस्मोग्राफने होणार. ठीक आहे. सिस्मोग्राफ इज अ वेपन टू मेजर द सिस्मिक, राईट, वेव्स जे आहेत भूकंपाचे वेव्स किंवा भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ वापरला जातो. म्हणून ऑप्शन 2 इथे या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, मोस्ट अर्थक्वेक्स इन वर्ल्ड अक्युअर इन? जगात सर्वाधिक भूकंप डॅश डॅश देशात होतात. ऑप्शन्स आर, जपान, चायना, इंडोनेशिया, श्रीलंका. ठीक आहे. मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहे, जपान, चीन, इंडोनेशिया आणि श्रीलंका. तर यापैकी कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त भूकंप होतात? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1, जपान. ठीक आहे. भूकंपाचं एक सेंटर असतं. भूकंप काय होतात म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये हालचाली होतात आणि त्या हालचालीमुळे वरची जमीन जी आहे ती हादरत असते. ठीक आहे. हा भूकंप आहे किंवा अर्थक्वेक आहे. आणि चायना किंवा जपान जो आहे तो त्याच्या सेंटरवरती आहे आणि त्यामुळे तिथे काय होत असतात? जास्तीत जास्त भूकंप होत असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द एलिफंट योजना
योजना स्टार्टेड टू प्रोटेक्ट एलिफंट्स इन इंडिया. भारतात हत्तीचे संरक्षण करण्यासाठी हत्ती योजनेचा प्रारंभ कधी झाला? ऑप्शन्स आर 1978, 1988, 1992, 1996. ठीक आहे, 1978, 1988, 1992 आणि 1996 हे काय आहेत? ऑप्शन आहेत. आणि यापैकी कोणत्या वर्षी हत्ती योजना प्रारंभ झाली, सुरुवात झाली हे सांगायचं आहे. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थर्ड 1992, 1992 हे इयर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, फक्त डोळ्या घालून एकदा जाऊ की 1992 ला हत्तीचं संरक्षण करण्यासाठी हत्ती योजना सुरू झाली. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे टेरिबल स्टॉर्म्स आर क्रिएटेड ड्यू टू करंट जनरेटेड इन द ओशन. ठीक आहे, समुद्रामध्ये डॅश डॅश निर्माण होणाऱ्या प्रवाहामुळे भीषण वादळे निर्माण होतात. समुद्रामध्ये वादळे येतात वेगवेगळी, राईट. केरळा साईडला आपल्याला जास्त वेगवेगळ्या प्रकारची नावं ऐकायला मिळतात की या समुद्रामध्ये हा वादळ आलं. तर ते जे होतात ते कशामुळे होतात? ठीक आहे, ऑप्शन्स आर एल निनो, एल बेलो, एल सिसो आणि एल बिओ. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट एल निनो. ठीक आहे, एल निनो मुळे या समुद्रामध्ये भीषण वादळे काय होतात? निर्माण होतात. वेगवेगळी स्ट्रोम्स जे आहेत ओशन मध्ये येणारे, समुद्रामध्ये येणारे, याच्यामुळे निर्माण होतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे चिपको मुवमेंट टूक प्लेस इन डॅश डॅश एरिया. चिपको आंदोलन डॅश डॅश भागात झाले. कोणत्या भागात झाले? ऑप्शन्स आर उत्तर प्रदेश, मिझोराम, झारखंड, हिमाचल. ठीक आहे, चिपको आंदोलन माहिती आहे तुम्हाला की झाडांची तोड होऊ नये म्हणून हे आंदोलन केलं होतं. एका जमातीने फक्त झाडांच्या संरक्षणासाठी झाडाला चिपकून हे आंदोलन केलं होतं. म्हणजे झाडाला तोडू न देण्यासाठी त्यांनी ते झाडाला चिपकण्याचं हे केलं होतं, काम केलं होतं आणि त्याला ते चिपको आंदोलन म्हटलं होतं. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. ठीक आहे, चिपको आंदोलन. पुढचा प्रश्न आहे हु अमंग द फॉलोइंग लेड चिपको आंदोलन. ठीक आहे, चिपको आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? जेव्हा एन्व्हायरमेंटचा स्टडी करतो तेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये चिपको आंदोलन प्रत्येक वेळेला अभ्यासासाठी असतात, त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आणि ह्याचं नेतृत्व कोणी केले या आंदोलनाचं ते पण प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. ऑप्शन्स आर मेधा पाटकर, माधव गाडगील, अनिल अग्रवाल आणि सुंदरलाल बहुगुणा. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 सुंदरलाल बहुगुणा. ठीक आहे, ऑप्शन 4 सुंदरलाल बहुगुणा यांनी या चिपको आंदोलनाचं नेतृत्व केलं होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे देयर इज अ नीड फॉर डेव्हलपमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट. पर्यावरणाच्या डॅश डॅश विकासाची गरज आहे. ऑप्शन्स आर फ्रॅगमेंटेशन, टेम्पररी, इटर्नल, ऑल ऑफ द अबोव. खंडित, अस्थायी, चिरंतन आणि वरील सर्व. कोणत्या पर्यावरणाच्या कोणत्या विकासाची गरज आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 इटर्नल, चिरंतन. ओके, चिरंतन विकासाची गरज आहे, म्हणजे दीर्घकाल विकासाची गरज आहे. पर्यावरणामध्ये वेगवेगळे चेंजेस होत आहेत तर त्याला सेव्ह करण्यासाठी किंवा त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी काम करायची गरज आहे, म्हणून इटर्नल डेव्हलपमेंटची गरज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रणथंबोर सँच्युरी इन राजस्थान इज फेमस फॉर. ठीक आहे, राजस्थान मधील रणथंबोर अभयारण्य डॅश डॅश साठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आर व्हीट, शेकरू, टायगर, डी. ठीक आहे, गवे, शेकरू, वाघ आणि हरिण यापैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 टायगर, वाघ. वाघासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे, तिथे वाघ मिळतात किंवा बघायला मिळतात. ठीक आहे, रणथंबोर. पुढचा प्रश्न आहे बोरवली नॅशनल पार्क इज अ स्टेट ऑफ. ठीक आहे, बोरवली इज इन द स्टेट ऑफ. बोरवली राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे. ठीक आहे, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. ठीक आहे, हे ऑप्शन्स आहेत आणि बोरवली कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे, राईट. सो याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन 3 महाराष्ट्र. जरी महाराष्ट्र सेट देतो एक्झाम, म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय काय आहे तर आपल्याला प्रश्न सुटायलाच नाही पाहिजे, राईट. बोरवली इंडियामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि मुंबईमध्ये आहे, त्याच्यामुळे हे जे उद्यान आहे ते कुठे आहे? महाराष्ट्रामध्येच आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे नवेगाव नॅशनल पार्क इज लोकेटेड ॲट. नवेगाव राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन्स आर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर. ठीक आहे, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर याच्यापैकी कुठे आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 भंडारा. ठीक आहे, भंडाराच्या ठिकाणी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, क्लिअर आहे?
पुढचा प्रश्न आहे ताडोबा नॅशनल पार्क इज लोकेटेड इन द डिस्ट्रिक्ट ऑफ. ताडोबा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. हे जे मोठे मोठे अभयारण्य आहेत किंवा राष्ट्रीय उद्यान आहेत त्याची एकदा लिस्ट तुम्ही वाचून घ्या जाता जाता परीक्षेला, जेणेकरून एखादा हायलाईट होणारा राष्ट्रीय उद्यान असेल जे नेहमी नेहमी प्रसिद्ध असतं त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. जसं की आता आपण बघितलं रणथंबोर राजस्थानमधलं, त्याच्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान, हे जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले तर ते तुम्हाला आले पाहिजेत. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूरमध्ये आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे ते सुद्धा. ठीक आहे, ताडोबा नॅशनल पार्क. पुढचा प्रश्न आहे काझीरंगा नॅशनल पार्क इज लोकेटेड ॲट. ठीक आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन्स आर आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश. आणि काझीरंगा आहे करेक्ट आन्सर याचा ऑप्शन फर्स्ट आसाम. आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे.